राजेंद्र भट हे गेली 33 वर्षे बदलापूरच्या बेंचीळ येथे सेंद्रिय शेती करत आहेत. भटवाडी येथील आपल्या निसर्गमित्र फार्ममध्ये त्यांनी 5 एकर जमिनीवर शेती फुलवली आहे. त्यात विविध अशा 187 प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे. याच लागवडीतून त्यांनी शेतात जैवविविधता तयार केली आहे. परिसंस्था आणि शेती यांच्यातील ताळमेळ कसा साधता येईल या अनुषंगाने राजेंद्र भट यांचं काम सुरू आहे. इकॉलॉजिकल सोसायटी पुणे व गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणजेच जलवायू प्रतिरोधक शेती या विषयावर श्री राजेंद्र भट यांनी आपलं मत व्यक्त केलं. शेती ही इकोसिस्टीम मधला भाग आहे, पण आजच्या शेतीमध्ये इकोसिस्टीम नाही आहे. तर ती इकोसिस्टीम आणि शेती एकत्र कशी करता येईल, की आपण मधल्या हरित क्रांतीमध्ये पैसा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि औद्योगिक क्रांतीपासून चालत आलेली प्रक्रिया पुढे कंटिन्यूस झाली आणि त्याच्यामधनं परिसंस्था कोलॅप्स होत आले. आपलं जगणं, आपलं वागणं, आपला आहार हा आपल्या आर्थिक कुवतीनुसार बदलत गेला. स्टेटस म्हणजे डोलकर साहेबांनी त्याच्यावर खूप छान पुस्तकं लिहिली आहेत आणि आपण ते अनुभवलं आहे सगळ्यांनी. तर शेतामध्ये आपल्याला इकोसिस्टीम आणणं गरजेचं आहे. तर शेती करताना मुख्य ध्येय डोळ्यासमोर हे ठेवलं, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि इमोशन या तिन्ही गोष्टीची सांगड आपल्या शेतातनं घालता येईल का. तर ते परंपरा तशी आहे, कारण आपले सगळ्यांचे वाडवडील सप्लाय चेन नसल्यामुळे अपरिहार्यपणे त्यांच्या परिसंस्थेत म्हणजे 50 किलोमीटरमध्ये असणाऱ्या गोष्टीतनं स्वतःचं आनंदी जीवन जगत होते आणि 50 किलोमीटरमध्ये असल्यामुळे त्यांची जगण्याची पद्धत, आहार हा ऋतुकालात भाव होता आणि त्याच्यामुळे मेडिकल इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात कधीच वाढली नाही किंवा वाढायची गरजच पडली नाही. कारण आयुर्वेदाने सांगितलेले जे काही तत्व होती, काय खायचं ते रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल, ते खात होते. कारण निसर्ग बनवतच नव्हता, निसर्गाला मान्यच नव्हतं. म्हणजे आपण जो निसर्ग जगत होतो तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतामधनंच असलेल्या गोष्टीतनंच जगत होतो आणि त्याच्यामुळे आपले सणवार जे काय असतील, त्या सणवाराच्या आहार पद्धती असेल ती पूर्णपणे शेतातनं येणाऱ्या उत्पादनाशी निगडीत होती आणि त्या ऋतूशी निगडीत होते. म्हणजे उदाहरणार्थ आपण संक्रांतीला गुळाची पोळी खात होतो की ज्याच्यामध्ये स्नेह वाढला पाहिजे आणि गुळामध्ये ऊर्जा मिळाली पाहिजे आणि तो तीळ पावसानंतर तयार झाल्यानंतर आपल्याला तो मिळतोय. किंवा दसऱ्याला बासुंदी आणि श्रीखंड असायचं, कारण दूध दुभतं भरपूर असायचं, ओला चारा मिळून दूध दुभतं भरपूर. आणि होळीला पुरणाची पोळी, कारण तूर तयार झालेली आहे. तसे आपल्या शेतातल्या उत्पादनाशी निगडीत असलेले सण, त्याचा आनंद निसर्गाबरोबर घेणं ही परंपरा आहे. ही परंपरा हरित क्रांतीनंतर आपण मोडीत काढली आणि पैसा ज्याच्यातनं मिळेल अशा गोष्टीला सुरुवात केली. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की 90% जास्त टक्के शेतकरी, मी 90 जरा धाडसाने म्हणतो, की त्यांच्या ताटात शेतातलं काहीच नाही आहे. ते विकण्यासाठी करतात आणि जिथे विकण्यासाठी करतात तिथे आत्महत्या असतात. जे उदाहरणार्थ सोयाबीन आहे तिथे आत्महत्या आहे, कापूस आहे तिथे आत्महत्या आहे. आणि त्याच कापसामध्ये चेतना विकासचे शेतकरी एकही आत्महत्या करत नाही, कारण त्या कापसावर 30 पिकं आहेत की जमिनीची उत्पादकतेपासून मित्र कीटकांपर्यंत असलेली रचना, जे तिथे इकॉलॉजी आहे. आत्ताच्या शेतीमध्ये इकॉलॉजी नाही आणि ती इकॉलॉजी नसल्यामुळे त्या पिकांना आपल्याला पोषण आणि संरक्षण आर्टिफिशियली द्यायला लागत असेल तर ते पीक खाल्यानंतर मलाही औषध घ्यायला लागणार आहे. साहजिकच आहे, कारण त्याची इम्युनिटीच नाही आहे आणि ती इम्युनिटी तयार करण्याची
निसर्गाची जी रचना आहे, निसर्गाच्या बेसिक प्रिन्सिपल मधलं सहजीवन, इंटरडिपेंडन्सी, इंटर रिलेशनशिप ते नाहीये. जे माझ्या शेतातल्या वांग्याला मित्र नाहीये, माझ्या शेतातल्या तुरीला मित्र नाहीये किंवा ज्वारीला मित्र नाहीये, पण आमचे वाडवडील मिश्र पीक करत होते आणि त्या जमिनीची उत्पादकता, सुपीकता आणि स्वच्छता टिकवत होते. आपल्याला ती परत रिज्युनेट करायची, म्हणजे मला इकॉनॉमी पण मिळाली पाहिजे, इकॉलॉजी पण मिळाली पाहिजे आणि इमोशन पण पूर्ण झालं पाहिजे. तुम्ही इथे का आलात? तुम्ही सगळे का आलात? तुम्हाला मी एकटा बोलणार नाहीये, तुम्हाला पण बोलायचं आहे. डॉक्टर, हे अजून चुकीचं. करेक्ट. म्हणजे इमोशन म्हणजे मन. हा, मनाची इच्छा पूर्ण करायला तुम्ही आलात. मनाने सांगितलं बुद्धीला की आपल्या तिकडे जायचंय. मग बुद्धीने सांगितलं नाही, नाही आपल्याला आज हे महत्वाचे अपॉइंटमेंट आहेत, तर आपण तिकडे नको जाऊया. मन म्हणलं नाही, नाही जायचंच आहे. आणि मन हे पंतप्रधान असतं आणि बुद्धी हे राष्ट्रपतींसारखे असते. ती एकदा नाकारू शकते. दुसऱ्याच मनाने सांगितलं की बुद्धी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचा वापर करून तुम्हाला इथे घेऊन येते. तसे आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण मला हे करायचं जेव्हा म्हणतो, त्या पहिली इच्छा मनाची असते आणि ते मन आणि शरीर, बायोलॉजिकल क्लॉक शरीरामध्ये असलेलं, हे निसर्गाशी रिलेटेड असतं. त्याचे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा असते की मला ना हे असं काहीतरी करायचं आहे बरं का. असं काहीतरी काय म्हणजे ते कन्फर्म नसतं. मग स्वप्नीलसारखा कोणतरी ते कन्फर्म करण्यासाठी काहीतरी पॉडकास्ट करतो आणि मग अच्छा आपण असं करूया बरं का, म्हणजे रोल मॉडेल तयार होतं. किंवा इकॉलॉजिकल सोसायटी तुम्ही आम्हाला शिकवता की नाही नाही ही इकॉलॉजी अशी असते आणि असं गेलं तर तुम्हाला संवर्धन पण होईल तुमचं व्यक्तिगत आणि परिसंस्था पण संवर्धित होईल. तर परिसंस्था संवर्धित होण्याची रचना वेगळ्या संस्था, त्या संस्था शिकणारे आपल्यासारखे सगळे विद्यार्थी, माझ्यासारखे वाचून, ऐकून, बघून एक प्रयत्न करत असतात. पण ते प्रयत्न करत असताना मी ज्या पद्धतीत वाढलोय त्या पद्धतीमध्ये माझे उपभोग म्हणजे पैसे, आणि पैसे असल्यानंतर मी हे घेऊ शकतो, हे माझं स्टेटस. आय कॅन अफोर्ड. म्हणजे मला वॉशिंग्टनची सफरचंद खायची गरज नाही आहे बरं का, पण माझं स्टेटस आहे. आम्ही ना संध्याकाळी फ्रुट्स खातो आणि ते शक्यतो एक्झॉटिक असतात. म्हणजे माझं कार्बन फुटप्रिंट मी वाढवत असतो. गरज नाही आहे बरं का. कधीतरी खाणं ठीक आहे, क्वचित कधीतरी खाल्लं. पण मी नेहमीच खात असेल तर खाणं गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्ष जेव्हा शेती करायला जातो ते मी लावायचा प्रयत्न करतो. आणि हजारो वर्ष ॲग्रो क्लायमॅटिक झोनप्रमाणे फळं तयार होतात, भाजी तयार होते, ते आम्ही विसरतो. कारण मी खाली गेल्यानंतर मला खाली सगळं मिळतं. फक्त मी तेव्हा काय करतो की तेव्हा त्या भाजीचा भाव जो असेल तो भाव डोळ्यासमोर ठेवून ते लावायचा प्रयत्न करतो. म्हणजे शेवग्याच्या शेंगा आता सगळे स्वस्त आहेत, पण काही काळ त्या ₹200 किलो होतात. मग मी ₹200 किलो शेवग्याची शेंग लावेन. पण माझ्याकडे फुलं तेव्हाच येणार आहे जेव्हा सगळ्यांच्याकडे येणार आहे. त्यात त्या शेवग्याच्या शेंगेची किंमत असे ₹1 विकली गेली तर. मग त्या शेवग्याच्या शेंगाचं काय करायचं? तर माझे वाडवडील काय करत होते की लहान पोरांना जंत झाले, चेहऱ्यावर पांढरे डाग आले, शेवग्याची भाजी खायला घालायचे. की झालं पोटातले जंत डिवर्मिंग झालं. आणि शेवग्याची कॅप्सूल करायची गरजच नव्हती, कारण दारातला शेवगा आहे, जास्त उंच झालं की तोडणार आहे, त्याचा पाला निघणार आहे, तो खाणार आहे. महिन्यातनं एकदा खाल्लं, 2 महिन्यातनं, 15 दिवसातनं खाल्लं, डोळे चांगले झाले, डिवर्मिंग झालं, गरजच नाही बाकीच्या गोष्टीची. म्हणजे इकॉलॉजी आणि हेल्थ हे एकमेकांशी रिलेटेड होतं. आता आपण ते शेती करत असताना इकॉनॉमीच्या सोबत बाकीचा विचार करूया का? आणि बाकीचा विचार तुम्ही नाही केला तर निसर्ग टिकू देणार नाही. कारण वातावरणातल्या बदलाने
आत्ता आपल्या डोळ्यासमोर ज्या समस्या दिसत आहेत किंवा येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याला आपण म्हणतो जलवायू परिवर्तन, ग्लोबल वॉर्मिंग. आता त्यांनी सांगितलं पंखा लावा जरा. म्हणजे पुण्याच्या हवेमध्ये पंखा लावायची गरज पडली का? तर दोन गोष्टी, म्हणजे याला खिडक्या नाही आहेत, कारण एसी ठेवायच्या म्हणून खिडक्या काढून टाकल्यात. म्हणजे अपरिहार्यपणे मला याने आर्किटेक्चर तयार केलं की ज्या आर्किटेक्चरमध्ये एसी पाहिजे, म्हणजे ऊर्जा पाहिजे. ही ऊर्जा तयार करताना निसर्गामध्ये जी काही ऊर्जा आहे ते त्याच्यावरती झाडं अवलंबून आहेत. म्हणजे आपण आता सध्या सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर मोठा प्रश्न आहे, आंबे गळत आहेत, काय करूया? जे आंबे गळायला लागल्यानंतर काय करूया प्रश्न येतोय. आधी येत नाहीये बरं का. की आंब्यासाठी काय लागतं, आंब्याच्या पोलनसाठी वातावरण काय लागतं, आर्द्रता काय लागते, ते तुम्ही ऑलरेडी शिकवताय बरं का तुमच्या कोर्समधनं. पण ते प्रत्यक्ष शेतामध्ये रिलेटेड होत नाहीये. तर मला आत्ता भेडसावणाऱ्या प्रश्न समस्या आहेत, त्याच्यामध्ये उष्णतेची लाट, धुळीची लाट, भूगर्भातल्या पाण्याची घसरत चाललेली पातळी आणि पाण्याची गुणवत्ता, या सगळ्यातनं आपण समस्या निर्माण झाल्या त्या बायोडायव्हर्सिटी संपत जाणं. आम्हाला अजून अनेक गोष्टी आकलनातच आल्या नाहीयेत की हे का आलंय. म्हणजे उदाहरणार्थ सह्याद्रीमध्ये 97 प्रकारची बेडकं जी आहेत ती जगात कुठेच नाही आहेत. म्हणजे 97 का आली इथे, गरज काय? त्याच्यातली मी त्या सह्याद्रीतल्या कुठल्या भागात शेती करत असेल ते बेडकाचा नक्की रोल काय आहे, तो माझ्या शेतात कसा वाढेल, याच्यावर आम्ही फोकसच नाही केलं. ते फोकस करण्यासाठी बेडकाला काय लागेल? जर माझ्या कीड नियंत्रणामध्ये बेडूक हा मोठा रोल असेल, जो जमिनीवरचा बेडूक आहे का झाडावरचा बेडूक आहे, दोन्ही त्याचा रोल महत्वाचा आहे. तर बेडूक वाढण्यासाठी मी कुठली झाडं लावली? तर नाही लावले. मी डायरेक्ट बेनिफिटचा विचार केला, सपोर्टिंग टीमचा विचारच नाही केला. खरं म्हणजे एखादा सैनिक जेव्हा सीमेवर लढतो त्याला 6 प्रकारची सपोर्टिंग टीम असते. एक अन्न पुरवणारी असते, एक दारुगोळा पुरवणारी असते, एक घरची खाली खुशाली पाठवणारी असते, एक नियोजनकर्ता असतो, इथपर्यंत जायचं इथे थांबायचं, आणि त्यासोबत तोफातनं आणि विमानातनं त्याला संरक्षण असतं. तेव्हा तो सीमेवर लढू शकतो. तसं माझं शेतातलं जे पीक आहे त्याची सपोर्टिंग टीम कुठे आहे, बदमाशी कुठे आहे? एकीकडे मी म्हटलं गांडूळ हे शेतकऱ्याचा मित्र आहे, खरंच आहे. मग मी गांडूळ वाढवायचं काम केलं का नांगरायचं काम केलं? जे सातत्याने नांगरून मी गांडूळ नष्ट केली आणि तोंडाने म्हटलं की नाही नाही गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. मग मी काय केलं, हौदामध्ये गांडूळ खत तयार केलं. जमीन पोकळच नाही झाली, त्याच्या पडणारा पाऊस वाहून गेला आणि जाताना माती घेऊन गेला. शिकलो काय? मूलस्थानी जलसंधारण. जिथे थेंब पडेल तिथे जिरला पाहिजे. जे निसर्गाच्या ज्या रचना आहेत, सॉइल पोरॅसिटी, सॉइल फर्टिलिटी आणि सॉइल प्रॉडक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ नॅचरल एलिमेंट्स, ते आपण विसरून गेलो. मी घालीन ना, मी गांडूळ खत घेईन घालीन, मी शेणखत बनवून घालीन, जे तिथे नाही बनणार बाहेर कुठेतरी बनणार. हे नाही चालणार. जर मला परिस्थितीनुसार वातावरणानुसार बदल करायचे असले तर मला कंपल्सरी एक पहिला नियम जो जगामध्ये मान्य झालेला आहे तो की माझ्या जमिनीपैकी कमीत कमी 33% जमीन वृक्षाच्छादित असली पाहिजे. आणि दुसरं, तापमान नियंत्रण करणं आणि जमिनीमध्ये पाणी जिरणं हे जर आवश्यक असेल तर सॉइल मस्ट बी कव्हर विथ एनी ऑर्गॅनिक मॅटर डेड ऑर लाईव्ह. सगळ्यात महत्वाचा सोर्स जो आहे तो वीड, आम्ही सातत्याने डिविडिंग केलं आणि सॉइल मधला ऑर्गॅनिक मॅटर वाढायचा किंवा कॅपेलरी तयार करण्याची रचना कोलॅप्स केली. ते झाड मेलं, तण मेला. पावसाळी तण मरायच्या आधी हिवाळी तण वाढलेला असतो आणि जेव्हा पावसाळी तण मरतो तेव्हा हिवाळी तण वरती येतो आणि जो मेला आहे त्या तणाची मुळं जमिनीमध्ये कुजत असतात आणि ते कुजताना जे ह्युमिक ॲसिड तयार होतं ते हिवाळी तणाला मिळत असतं, त्याच्या हिवाळी तण जोरात वाढतो. आम्ही ह्युमिक ॲसिड घालू ना, हे नाही चालत ना. पण जमीन पोकळ कशी होणार?
जसे आपल्याला शेती करताना इकॉलॉजीचा अभ्यास करायला पाहिजे आणि ते करत असताना कुठलं पीक लावल्यानंतर इकॉनॉमी चांगली होईल याचाही विचार करायला पाहिजे. तसे माझ्या शेतामध्ये जे काय शेत आहे त्यातला कमीत कमी वंथळ भाग आपण झाडाखाली म्हटला, उरलेल्या भागातला वंथळ भाग माझ्या ताटातल्या गोष्टीचा, मोहरीपासून मिरीपर्यंत वातावरणाप्रमाणे जे काय होऊ शकणार असेल ते, आणि मग उरलेलं व्यापारीकरणासाठी पीक. पण ते एक नाही, इंटरडिपेंडन्सी असलेलं स्वतःच पोषण करणारं मल्टीक्रॉप सिस्टीम. आणि ते त्याच्यासोबत शक्य असेल तिथे मल्टीक्रॉपिंग सिस्टीम. म्हणजे जंगलामध्ये जसं कुठलीही वनस्पती कुठलीही एकच वाढत नाही. उंच वृक्ष, त्याच्यावरचे लतावेली, त्याच्यावर खाली छोटा वृक्ष, त्याच्या खाली झुडपं, त्याच्या खाली ग्राउंड कव्हरिंग आणि त्याच्या खाली कंद, हे मला शेतात करता येईल का? तर करता येतं. मग वांग्यासारख्या कमी दिवसाच्या पिकापासून फणसासारख्या दीर्घजीवी पिकापर्यंत आपल्याला ते करता येतं. आणि जसं करत जाऊ तसं इनिशियली त्याला आपल्याला इरिगेशन करायला लागेल. पण त्याचेच अवशेष इथे पडले आणि जागेवरच कुजले तर हळूहळू ह्युमस तयार झाल्यानंतर पाण्याच्या गरजा ज्या आहेत त्या निम्म्यापेक्षा खाली येण्याची शक्यता दाट असते. आपोआप जागेवर कुजलं, गांडूळाने आणि जीवाणूंनी जमीन पोकळ केली, पडणारा पाऊस जमिनीत जिरला, माझी भूजलाची पातळी वाढली आणि गुणवत्ताही वाढली. मग त्या पाण्यावर आधारित मी शेती केली. जे माझं पाणी पडते 1000 मिलीमीटर आणि मी पावसाची पिकाची रचना केली 5000 मिलीमीटर, तर कधीच बरं होणार नाही. रिजन बेस्ड पाऊस पडतो, त्याच्या निदान 90% एवढीच पाण्याची गरज असली पाहिजे. माझा पाऊस 1000 मिलीमीटर पडत असेल तर माझ्या पिकांची गरज 900 मिलीमीटरच असली पाहिजे. दरवर्षी 10% भूगर्भात पाण्याची जल पातळी सांभाळली गेली पाहिजे किंवा वाढली पाहिजे. ती वाढवणं आणि सांभाळणं हे 100% त्या शेतकऱ्याच्या हातात आहे. वातावरणातल्या बदलाने अकस्मात पाऊस पडणार असेल आणि तो पडतो, तर ते पाणी जिरवणं याच्यासाठी कमांड एरियामध्ये 1100 मिलीमीटर पाऊस दररोज पडणार आहे असं गृहीत धरून त्या पिकाची रचना, त्या पाण्याचे आउटलेट आणि आउटलेट करत असताना शेतामध्ये असलेलं मार्श एरिया थोड्याफार प्रमाणात बेडूक संवर्धनासाठी आवश्यक असेल. तर हे जर मी करू शकलो, आणि करता येतं, अनेक देशातले अनेक मान्यवर हे मॉडेल यशस्वी करतायत. इकॉलॉजिकल सोसायटी शिकवते, दाखवते. त्या परंपरेत निर्माण झालेले स्वप्नील सारखे अनेक लोक असे त्यांच्या भूभागात जाऊन करतायत. हे जेव्हा मला प्रदेशनिहाय करता येईल तेव्हा मला बाकीच्यांची सपोर्टची गरजच पडणार नाही. कारण निसर्ग हाच मला पाठिंबा देणारा सगळ्यात मोठा सोर्स, ज्याला आपण नॅचरल सोर्स म्हणतो, तो ऑलरेडी आहे बरं का, नशिबाने आपला आहे. अजून आणीबाणीच्या परिस्थितीत आहे, पण तो एवढा काही संपला नाहीये की 10 वर्ष झाली तरी तो दुरुस्त होणारच नाही. दुरुस्तीची क्षमता अजून आहे. तर आपली पिकाची रचना, माझ्या ताटाच्या गरजांची रचना, पडणाऱ्या पावसाची रचना आणि पडणाऱ्या पावसाप्रमाणे कल्टिवेशन मेथड ह्या बदलायला लागतील. म्हणजे मला सातत्याने न नांगरता शेती करायला लागेल, कारण अकस्मात पडणारा ढगफुटी, आणि ती ढगफुटी जर होणार असेल तर माझ्याकडे माझ्या 1 एकर जागेतनं टोपोग्राफीप्रमाणे इथून पाणी बाहेर जाणार आहे, तर ते पाण्याचे आउटलेट मला वाढवायला लागतील. आणि त्यात 10 ठिकाणी स्पीड ब्रेकर करायला लागतील की ज्याच्यातनं माती वाहून नाही जाणार. सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर आहे तण. हे तण नियंत्रण करायला, डिविडिंग बंद करायला लागेल. आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात असा येतो की आपण आपल्या घरामध्ये आपल्याला किंवा आपण मुलांना आपल्या वाढवताना त्याची काळजी घेतली असं आपण शिशु अवस्थेमध्ये.
ज्याला शी आणि शिव कळत नाही तो शिशू. मी माझ्या मुलाचं बोट धरून चालवायला सुरुवात केली, अजूनही बोट धरतो का? पोरगा म्हणाले, बाबा तुमचा हात दमला असेल तर मी बोट धरतो, तुम्ही माझं बोट धरू नका, कारण तुम्ही मला सक्षम केलंय. पण आम्ही शेतीमध्ये एक 20 वर्षाचा आंब्या झाला तरी त्याला खत देत असतो आणि त्याच्या खाली स्वच्छ करतो. त्याला कंपॅनियनच नाही. तुम्ही इथे एवढे लोक आहात, कंपॅनियन आहात ना एकमेकांना. सोसायटी कशाला म्हणतात? जी वैचारिक, फिजिकली एकमेकांना मदत करू शकते. ती सोसायटी प्रत्येक सजीवाची असते. त्या सजीवाचा, मी लावलेल्या सजीवाचा आंब्याचा कम्फर्ट झोन काय आहे? नारळाचा कम्फर्ट झोन काय आहे? त्याचे मित्र कोण आहेत? ते कसे वाढतील? ते वाढले तर नारळाचं उत्पादन वाढेल ना, काही न करता. मी नारळाचं उत्पादन माझ्या मनाप्रमाणे ठरवतोय, की मी खत घातलं की वाढेल, मी पाणी दिलं की वाढेल. नक्की वाढेल. पण किती दिवस घालणार आहे? म्हणजे किती दिवस माझा पोरगा हातात कप घेऊन दूध प्यायला लागलाय तरी मी त्याला चमच्याने भरवणार आहे? असं नाही चालणार ना. निसर्गाच्या रचना ज्या आहेत, त्या रचना अजूनपर्यंत तरी परिपूर्ण आहेत. ती परिपूर्णता निर्माण कशी होते, कशामुळे होते, हे शिकवणाऱ्या असंख्य वेगळ्या संस्था आपल्या आजूबाजूला असतात. आपण तिकडे बघत नाही, कारण आपल्याला विज्ञानाने आणि आपल्या शिक्षणाने असं वाटतं, मला सगळं येतं. नवीन काय आहे त्याच्यात? ज्याला काही येत नाही तो शेती करतो. म्हणजे काय, बी पेरलं की झाड उगवतो. ते आपोआप वाढतं. मग खत का देतो बाबा? नाही, ते जोरात वाढलं पाहिजे ना. म्हणजे जोरात नाही वाढलं पाहिजे. मला पाहिजे तेवढी फळं दिली पाहिजेत म्हणून. आणि मला पाहिजे तेवढी फळं म्हणजे उत्पादन आणि गुणवत्ता हे दोन्ही दिलं पाहिजे. निसर्गाच्या नियमानुसार क्वालिटी अँड क्वांटिटी हे व्यस्त आहे. क्वांटिटी पाहिजे का क्वालिटी पाहिजे? नाही, मला क्वालिटी पण पाहिजे आणि क्वांटिटी पण पाहिजे. इट इज इम्पॉसिबल ना. तो कमी येतो म्हणजे मार्केटच्या नियमानुसार डिमांड जास्त आहे पण कमी आहे म्हणून त्याचा भाव जास्त आहे. मग रायवळा भाव नाहीये. भाव नाही हा विचार घेतला की आपण खड्ड्यात जातो. रायवळचा उपयोग आहे का? आहे. का उपयोग आहे? तर म्हणे आपण कलम केली, ती खूप म्हातारी झाली आहेत. तर त्याचे पोलन सक्षम नाही आहेत. मग रायवळ लावलं की पोलनेशन होईल आणि हापूसला पण छान फळं लागतील. छान लागतील का खूप लागतील? तर उत्तर येते छान लागतील. बरं ठीक आहे. ते छान येण्यासाठी तापमान आणि आर्द्रता किती पाहिजे? त्याच्याशी काय संबंध? आणि आमच्या फंटॅस्टिक कल्पना असतात. खरंच फंटॅस्टिक असतात. आणि अशा फंटॅस्टिक कल्पनामधनं काही कॉन्क्रीट होतं हे पण मान्य आहे. पण त्या फंटॅस्टिक कल्पना तिथे करायला गेल्यानंतर डार्विनने जो नियम सांगितला ना, की सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, तो माझा गाववाला मला हसत असतो. काय तो म्हणतो, चला आपल्यासाठी साहेबांनी आज हे लावलं. किंवा तो म्हणतो, त्याला हे असं कसं जमेल? मग तो सांगायचा एखादा प्रयत्न करतो. काका असं नसतं बरं का. तू गप. तुला कळतं का मला कळतं? पैसे माझे का तुझे? तो म्हणतो, जा ना खड्ड्यात, मला काय करायचंय? मला पैसे मिळतायत आणि नंतर तो सांगेल, मी सांगितलं तुम्हाला होणार नाही. असं कसं होणार नाही? हे बघ, या व्हिडिओमध्ये, स्वप्नीलच्या व्हिडिओमध्ये आहे. आपण स्वप्नीलच्या व्हिडिओ महाबळेश्वरचा आहे बाबा. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी होतात. मी सोलापूरला का स्ट्रॉबेरी करू? की म्हणजे तिथे मी कॉपी पेस्ट करणार आहे आणि करताना मी माझ्या डोक्याने विचार करणार आहे. असं नाही चालत. आपल्याला निसर्गामध्ये जे काही रचना झालेल्या आहेत, त्या रचनांची माहिती आधी असायलाच लागेल. आणि ते करत असताना आपल्याला आपली शेती नीड बेस, रिजनल बेस, इकॉनॉमिकल आणि वॉटर बेस असतील पाहिजे. म्हणजे किती काही केलं तरी 3 महिन्याचं पीक असणारच आहे. 3 किंवा 4 महिन्याचं. कारण अजून तरी आपल्याकडे पाऊस बऱ्यापैकी पडतो. तो फ्रिक्वेंटली त्याच कन्सिस्टन्सीने पडेल असं नाही, पण पडतो. मग
त्याच्यासाठी आपल्याला काय रचना करायला लागेल, तर माती वाहून जाऊ नये म्हणून कमीत कमी नांगरायला लागेल. आणि त्याच वेळात त्या बेडमध्ये वाफसा कंडिशन म्हणजे मुळांभोवती असणारी जीवाणूंसाठी लागणारी ॲरोबिक कंडिशन ती तयार करायला लागेल. ती तयार होते, आपण करायला लागत नाही. पाण्याचा निचरा आणि पाण्याचा साठा असं दोन्ही एकाच वेळेस करता येईल अशी जमिनीची रचना करायला लागेल. आणि त्यासोबत आपल्याला जसं जंगलामध्ये एकाखाली एक वाढतं, तसं त्या पिकाच्या भोवती वाढणारं काहीतरी करायला लागेल, की जे उदाहरणार्थ आपण असं घेऊ, की आंब्याचं झाड मोठं झालंय, 10 वर्षाचं आहे. मग आंब्याच्या खाली सावलीमध्ये मी जर कोकणात असेल तर मी तिथे खाली अननस लावेन, सावलीचा उपयोग करेन. कमी पावसाच्या प्रदेशात असेल सर्पगंधा लावेन. म्हणजे त्या सावलीमध्ये उत्पादन घेता येईल का? निसर्गामध्ये प्रत्येक स्क्वेअर इंचामध्ये दाभोळकरांचं गोळे सरांचं एक पुस्तक होतं. त्यांनी प्रत्येकाने स्वतःचे मत कसे घडलं याचं लिहिलं होतं. मला वाटतं निसर्ग भान असं काहीतरी पुस्तकाचं नाव होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की निसर्गामध्ये इन द रेन फॉरेस्ट 1 क्युबिक मीटरमध्ये 2 किलो 400 ग्रॅम अन्नाची निर्मिती होते आणि विथ ऑल इनपुट्स शेतीमध्ये 600 ग्रॅमची होते. असं का होतं? तर तसं हे त्यांनी उत्तर असं दिलं होतं की निसर्ग हा घनमीटरमध्ये काम करतो आणि शेती स्क्वेअर मीटरमध्ये काम करते. ती घनमीटरमध्ये कन्व्हर्ट करता येईल का? तर येईल. 2 किलो 400 ग्रॅम नाही, पण 1 किलो 200 ग्रॅम नक्की होईल. म्हणजे विदाऊट इनपुट, विथ ऑल इनपुट्स वापरलेल्या 600 ग्रॅमच्या दुप्पट विदाऊट इनपुट मला घेता येईल. कारण वनस्पतींची रचना उन्हामध्ये, सेमी शॅडोमध्ये, शॅडोमध्ये वाढणारी आहे. आपण त्या रिजनप्रमाणे चॉईस करू की आंब्याची सावली आहे, किती सावली आहे? चिकू एवढी नाही आहे. मग ठीक आहे, तिथे हळद लावूया का? अननस लावूया का? झाडावर मिरी सोडूया का? खाली सुरण करूया का? गवत येणारच आहे बरं का. मग हेच येऊ दे ना. मग त्या हळदीच्यामुळे जमिनीमध्ये अँटीबायोटिक गुण तयार होतील. हळदीच्या वासाने आंब्याची कीड कमी होईल आणि आंब्याला मोहरण्याच्या आधी हळदीचं आयुष्य संपलेलं असेल. म्हणजे मला खाली हळद इन्व्हाइट करेल गांडुळांना आणि जमीन पोकळ होईल, सच्छिद्र होईल आणि नांगरायला लागायची गरज नाही. हळद लावण्यापुरता खड्डा खणला, काम झालं. आणि एकदा सावली असल्यामुळे त्याच्यात वीड्स येणारच नाहीत. समजा आले ते एकदा कंट्रोल केल्यानंतर हळद जोरात वाढणार आहे, कारण हळदीला सावली चालते. सुरण वाढणार आहे, सुरणाला सावली चालते. मिरी वाढणार आहे, कारण मिरीला सावली चालते. म्हणजे मला काय करायचंय, मला आंब्याला अनुकूलता असलेलं पीक, जे खादाड नाही, जे पावसाच्या पाण्यावर येणार आहे, किंवा त्याला मी प्रोटेक्टेड इरिगेशन करणार आहे आणि सावलीमध्ये येणार आहे. हे जेव्हा मी लावीन, जे माझ्या आंब्याखाली 5 पिकं, आंबा धरून 5 पिकं असेल आणि थंडीच नाही पडली आणि आंब्याला मोहरच नाही आला, तरी मला 4 पिकं मिळणार आहेत ना. आणि जी सेमी पेरिशेबल आहे, म्हणजे आजच विकायला पाहिजे असं नाही. जी जमिनीची गुणवत्ता वाढवणार आहे आणि आंब्याची कीडही कमी करणार, कारण माझे मेन क्रॉप आंबा आहे. आणि काही संकल्पना ज्या आहेत त्या का निर्माण झाल्या, कशा झाल्या काही माहिती नाही, पण त्या खूप चुकीच्या आहेत. म्हणजे आंब्याला झाडाला पाणी द्यायची गरज नाही असं आम्ही ठरवलं. कधी? 50 वर्षापूर्वी. तेव्हा भूगर्भातली पाण्याची पातळी 10 फुटावर होती आणि जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर निदान 1% होता. आज जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे 0.2 आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळी 100 ते 150 फूट खाली. मग त्या आंब्याला मला जर उत्पादन घ्यायचं असेल, जे त्याला पेलवान करायचं असेल, तर मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी वाढण्यासाठी मला इरिगेशन करायला लागेल. इज कॉल्ड ए प्रोटेक्टेड इरिगेशन. ते मी दिलं, त्याचे प्रयोग झालेले आहेत की ते दिल्यानंतर आंब्याची द्राक्षाच्या घडासारखी मणी कैऱ्या काढायला लागतात. रेकॉर्ड आहे. हे सगळं मी कधी शिकणार? का मी धरून बसणार? माझे आजोबा आंब्याला पाणी देत नव्हते, मी पण नाही देणार.
काही हरकत नाही बाबा, पण आजोबा आंबे विकत नव्हते. आणि आजोबांच्या खोली खोली असायची आडी लावलेली, आणि ते सगळ्यांना शेजारच्या शेतकऱ्यांना पण ते आंबे वाटत होते, नातलगांपासून सगळ्यांना. म्हणजे मला आठवतं, मी नारायणपेठेत राहत होतो. आमची मारुंजेला शेती होती. ते एक आंब्याची खोली असायची. म्हणजे आम्ही सगळे नातवंड उठलं, की पहिलं आंब्याच्या खोलीत जायचं, दातबीत नंतर घासायचे. पहिले आंबे खायचे आणि घरातल्या सगळ्या सुना दिवसभर चुलीच्या पुढे त्या आंब्याचा रस आठवत असायच्या. म्हणजे एकीने स्वयंपाक करायचा, दोघींनी आंब्याचा रस आठवायचा, एकीने पत्रावरती ते परातीत वाळत घालून ठेवायचा. हे काम असायचं आणि तो आंब्याची फळी वर्षभर खायची. आता हे सुवर्ण दिवस होते का आम्ही घालवले का गेले? परत आणता येतील का? तर आणता येतील. मग त्या आंब्याला परागीभवन करणारा मला डंखविलीत मधमाशी ठेवायला लागेल, की जी ठेवली की परागीभवन होणार आहे आणि क्वालिटी ऑफ पराग मिळाल्यानंतर आंब्याची गुणवत्ता पण वाढणार आहे. हे मला करता येईल का? तर येईल. की वातावरण नसेल तरी ठीक आहे, मला ती पेटी मिळते का? मिळते. ओके. त्या मधमाशीला वर्षभर फुलं कुठली लागणार आहेत? ती मी पेरीफेरीला लावली शेताच्या, जे या हॉलला असलेली भिंत. तर तिथे मधमाशीचं जेवण मिळेल. हवेतली उष्णता कमी येईल, वारा वादळ कमी येईल, धुळीची वादळ कमी येतील. जे मला माझ्या शेतीची रचना करताना 2 रचना करायला लागतील. जसं अभयारण्यामध्ये असते तशी, कोअर झोन आणि बफर झोन. बफरमध्ये माझी सपोर्टिंग टीम आणि कोअरमध्ये माझी पिकं. आपण जेवतो कशाने हो? अन्न म्हणजे काय? तुम्ही 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 आता अन्न म्हणजे काय सांगितलं? अन्न म्हणजे ऊर्जा. फक्त भोजनात नाही का, मेंदूतनं पण आहे? ऊर्जा सगळ्या प्रकारची. करेक्ट. मग भोजनाची आपण शेतात घेऊन अजून कुठल्या ऊर्जा आहेत ते विचारलं मी. आपल्या डोळ्यासमोर आतापर्यंत चित्र आहे, अन्न म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे अन्न. त्या ऊर्जेतला एक भाग अन्न आहे, जे फिजिकली आपण खातो ते. अजून काय ऊर्जा? हा, सूर्यप्रकाश. अजून काय आहे? पंचेंद्रियाचे उपभोग काय आहेत? बरोबर. म्हणजे आता उदाहरणार्थ एक गर्भाशी महिला आहे, तिला डोळे लागलेत. म्हणजे काय असतो? ती खाते का प्रत्यक्ष, का बघून पण समाधान होतं, का वासाने समाधान होतं? किती खाते? म्हणजे समाधान माझं, माझं अन्न मेंदूनी, डोळ्याने, नाकाने, जिभेने, ज्ञानेंद्रियाने. हा. मग आपण आता आम्ही अन्न म्हणून कसा ते विचार करतोय? भागेल का? मग तिथे माझ्याकडे जी काय ऍक्टिव्हिटी चालली आहे, निसर्गाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक क्षणाला युद्ध चालू आहे आणि नवीन निर्मिती चालू आहे. मला दिसते का? आणि ते जे युद्ध चालू आहे ते मी डोळ्याने बघितलं तर अच्छा, म्हणजे हा मित्र कीटक आहे का, तो ह्याला खातो का? म्हणजे आपोआप मला मित्र कीटक कळले, जे माझ्या औषधाची गरज कमी झाली का? म्हणजे इकॉलॉजी समजली का? मग ते इकॉलॉजी समजण्यासाठी मी डोळ्याचा वापर केला, कानाचा केला आणि मेंदूचा केला का नाही केला? आता आम्ही नाही केला म्हणून आम्हाला औषधं वापरायला लागतात. निसर्गाची रचना आहे का? आंब्याचा तुडतुडा, आंब्याचा मोहर खातो, जे मोहर गळून जातो. म्हणजे आंबा संपला का तुडतुडा संपला? दोन्ही नाही संपले. म्हणजे निसर्गाच्या रचनेमध्ये स्वनियंत्रित निसर्ग आहे. म्हणजे काय आहे? की जीव जीवस्य जीवनम आहे. त्याला खाणारा कोणतरी आहे. तो खाणारा माझ्या शेतात राहील का? ज्याला आपण शिकलो फूड चेन. मग ते फूड चेन माझ्याकडे आहेत का? मला साप दिसला की मी त्याला हाणणार. म्हणजे साप हा माझे उंदीर खायला येणार आहे, उंदीर हा शेतीचा मोठा शत्रू आहे असं मी गृहीत धरलंय.
मग साप आला पाहिजे का गेला पाहिजे? आला पाहिजे. मी सापाला येऊ देतो का? नाही येऊ देत. ओके. साप आला की मुंगूस येतो का? की ठीक आहे. उंदराला घोरपड पण खाते. मग घोरपड येऊ देतो का? का घोरपडच पकडून खाऊन टाकतो? सापाला खात नाहीत अजून आपल्याकडे म्हणून तो वाचलाय जरा. आणि नको त्या कल्पना आपण विकसित केल्या किंवा झाल्या, की भारतातल्या शेती पद्धतीमध्ये सगळे आपले पूर्वज शेतकरी होते. तर शेतीची समृद्धी म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे पैसे नाहीत. लक्ष्मी म्हणजे समृद्धी. लक्ष्मीचं वाहन काय आहे? घुबड. आहे का शेतात घुबडाला राहायची सोय? का घुबड वाईट समजलं? आपण युट्यूबमध्ये बघणार मलेशियामध्ये ना ते घुबडं पाळतात. जे नारळाच्या बागेतलं उंदराचं नियंत्रण होतं. आणि माझ्याकडे काय? घुबड दिसलं की हाणायचं. ते असं मान वळवलं की मालक मरतो म्हणे. बरं इकॉलॉजीवाले सांगतायत अहो घुबडाचे एवढे प्रकार असतात. तो छोट्यापासून स्पॉटेड ऑवलेट पासून मोठ्या घुबडापर्यंत घुबडं ते वेगळ्याच ठिकाणी वेगळ्या झुडपांमध्ये वृक्षांमध्ये राहतात. मी प्रयत्न केला का एकतरी घुबड माझ्याकडे राहावा असा. म्हणजे उंदराचा नैसर्गिक शत्रू जो आहे तो मी वाढू दिला नाही. मी उंदराला झिंक फॉस्फेट घातलं. तो उंदीर मेला. तो मेलेला उंदीर खाऊन माझा कुत्रा मेला. म्हणजे फूड चेन चालू झाली ना. आणि मग उंदीर येतो म्हणून मी पीक लावणं बंद केलं. कारण शेंगदाणा की उंदीर येतो. म्हणजे ही इकॉलॉजी जी आहे ती शेतीतच विकसित होणार का हो? मग इकॉनॉमी आणि इकॉलॉजी आपण शेतीत तर विकसित करू शकतो. आणि ती इकॉलॉजी कशी विकसित करायची तुम्ही ऑलरेडी शिकताय. आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि दुर्दैवाने असं झालं की ज्याला बुद्धी चालते. बुद्धी किती प्रकारची असते हो? बुद्धीचे काही प्रकार केलेत का पूर्वजांनी? बुद्धीचे काही प्रकार आहेत का? सारंगपाणे बुद्धी काही प्रकार आहेत का? हा आपण आपण वर्गीकरण करताना असं वर्गीकरण केलं होतं परंपरेमध्ये. हुशार आहे, बुद्धिमान आहे, मेधावान आहे आणि प्रज्ञावान आहे आणि शेवटचं आहे विवेकी. म्हणजे विज्ञान आणि मन याची सांगड घालणारा. आपण प्रज्ञावान मेधावान नाही झालो तरी विवेकी होऊ शकतो. नक्की काय करायचंय? तर हे जे बुद्धीचे प्रकार आहेत हे शेतीमध्ये आवश्यक आहेत. आणि दुर्दैवाने आमच्या असं झालं की जो हुशार आहे तो शहरात गेला, नोकरी धंद्याला लागला. आणि शेतीमध्ये जसा आमचा शहरातला हुशार माणूस अमेरिकेत गेला आणि त्यात नासाला गेला आणि आमचा ब्रेन ड्रेन झाला, तसं खेड्याचा ब्रेन ड्रेन झाला. सगळे हुशार शहरात आले आणि ते हुशारीने वागलेच नाहीत. तसे सध्याच्या समस्या त्या अतिहुशार व्यक्तींमुळेच झाल्यात. कारण अतिरिक्त उपभोग आणि स्टेटस सिम्बॉल हे आपल्याला बदलायला लागेल. वातावरणाच्या बदलाप्रमाणे आपल्याला शेती रचना बदलायला लागेल, वैचारिक रचना सुद्धा बदलायला लागेल आणि त्याचा इंटिग्रेटेड विचार करायला लागेल. म्हणजे इकॉलॉजी सोसायटीने आम्हाला अवेअरनेस प्रोग्राम दिला, आम्ही शाणे झालो. कृतीमध्ये कधी यायचं आणि कृतीचा आराखडा कधी तयार करायचा आणि आराखड्यामध्ये फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली 3 गोष्टी लागतात. मग माझं मी नियोजन केलं का? माझी 1 एकर जागा आहे, त्याच्यावर मी अशा पद्धतीने काम करणार आहे असं मला आत्ता वाटतंय. त्यासाठी मी आर्थिक नियोजन केले, हे फिजिकल नियोजन केले आणि हे इन फ्युचर फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये करणार आहे. आणि महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, कायम स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्याचे मी शेती तिथे करीन आणि सगळं सगळं बाकी सुंदर आहे, माणूस वाईट आहे
हे विसरून जा. अख्ख्या देशामध्ये माकडं, साळींदर, गवे, रानडुकरं, काही भागामध्ये साळींदर सुद्धा, काही भागामध्ये नीलगाई, यांचा प्रचंड त्रास आहे. आणि ह्याला आत्ता आपल्याकडे उत्तर नाही. तो कधीतरी त्याचा प्रेडेटर तयार होईल, ती इकॉलॉजी तिथे असेल तर तो राहील आणि मग तो पॉप्युलेशन कंट्रोल करेल. हे सगळ्या जरतरच्या गप्पा आहेत. तर आपल्याला आपल्या शेतीमध्ये हे सगळी संकट असताना शेती कशी करता येईल एक मोठं चॅलेंज आहे. आणि त्या चॅलेंजमध्ये आत्ता अजून एक भेडसावळ झालं म्हणजे इकॉनॉमी. तो मला माणूसच मिळत नाही आणि मिळाला तर त्याचा पगार मला परवडत नाही आणि तेवढा पगार दिला तो तेवढे तास काम करत नाही. अच्छा, ती सगळ्या गोष्टी आहेत. मॉनिटरिंग कसं करायचं. आणि आम्ही सगळे IT वाले किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, लेथ मशीनवरती एवढं होतं, मोल्डिंग मशीनवरती एवढ्या तासाला एवढं होतं, तसं शेतात एवढं केलं की एवढं येतं. म्हणजे माझे काही मित्र आहेत, गणित असतात बरं का. IT वाले लगेच गणित करायला मोकळे असतात फटाफट, की भेंडी 1 किलोमध्ये एवढ्या बिया आल्या, ती एवढ्या एवढ्या अंतरावर म्हणजे एवढे स्क्वेअर फुटाला एक भेंडी येते. तिला तिच्या लाईफ स्पॅनमध्ये मिनिमाइज 20, मॅक्झिमम 26 भेंडी येतात. एवढ्या भेंडीच्या बिया, एवढी झाडं, त्याची जर्मिनेशन पर्सेंट 70% आहे. एवढे वजा केले तरी एवढे टन उत्पादन येणार आहे. हे गृहीत आहे हो त्यांच्या दृष्टीने. आणि बाकीच्या काही संबंधच नसतो. जे जमिनीत काय आहे, त्याला पाणी किती आहे, ते कॅल्क्युलेशन नंतर करू, आधी भेंडी लावू. आणि हेही माहिती नसतं की पावसाळ्यामध्ये भेंडी किती अंतरावर लावायची आणि उन्हाळ्यात किती अंतरावर लावायचे. आणि मग तो म्हणतो की मी स्वप्नीलचं बघितलं आणि बुडलो. पण स्वप्नीलने सांगितलंय स्ट्रॉबेरी फक्त याला होते म्हणून. म्हणजे काय माहितीये का, स्वप्नीलची चूक नाहीये, चूक माझी असते. मी तो क्लायमेटचा विचार नाही करत. आणि त्या माझ्या क्लायमेटचा, माझ्या समुद्र सपाटीपासून किती उंचावर मी आहे, माझं सराउंडिंग काय आहे, म्हणजे इकॉलॉजी तिथली, याचं गणितच मांडत नाही. शेती करताना ही गणित मांडणं अत्यावश्यक गोष्ट आहे. पहिली गोष्ट आहे सिक्युअर फूड फॉर एव्हरीवन. म्हणजे मधमाशीपासून गांडुळापर्यंत प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे, तर माझी शेती चांगली होईल. मग मला अभ्यास करायला लागेल की मी या उंचीला राहतो, या तापमानाला राहतो, माझी मधमाशी कुठली आहेत, त्याच्या जाती उपलब्ध आहेत, त्या मिळतात. मग फक्त मधमाशीवर निसर्ग अवलंबून राहील का, तर नाही राहणार. कारण निसर्ग प्रत्येक गोष्टीला बॅकअप ठेवलेला असतो. माझ्या मधमाशी एकच बॅकअप आहे, व्हेरी सॉरी, तुमचं 30% शक्यता आहे. 30%, नॉट 100%. कारण मधमाशी टेम्परेचर वाढलं तर मधमाशी काम नाही करणार आहे. आणि मिलीफेर आणले तर नक्कीच नाही करणार आहे, कारण ती वरती उडणारच नाही. मिलीफेरा नावाची मधमाशी युरोपियन मधमाशी असते, जी सध्या पेट्यांमध्ये ठेवतात. खादाड असते आणि तिला जेवण नाही मिळतं पळून जाते. मग रिकाम्या पेट्या, दुसऱ्या वर्षी रिकाम्या पेट्या असतात. एक फॅक्ट आहे काही. कारण मला काय पाहिजे माहितीये का, मला मत पाहिजे. मधमाशी परागभवनासाठी पाहिजे मी म्हणत नाहीये. मग परागभवनासाठी कुठली पाहिजे, तर डंख विरहित पाहिजे. ती छोट्या फुलात जाऊ शकते. मग तिच्या कॉलनी खूप ठेवता येतील, पण ती कुठे मत देते, मग मला नको. जे आमचं येऊन जाऊन गणित कुठे असतं, मधमाशी पाहिजे, पण ते मत किती मिळतं याच्याशिवाय. उत्पादन वाढीसाठी मधमाशी नको आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इकॉलॉजीच्या गोष्टी, इकॉलॉजीमधले महत्त्वाचे घटक, त्याचे पर्यायी व्यवस्था, त्याची पर्यायी व्यवस्था, अशा किमान 4 साखळ्या असतात. किमान त्यातल्या 2 तरी माझ्याकडे असायला हरकत नाही ना. मग मला गुरुदास मुलकरांना किंवा या दोघे केतकी आणि मानसेना धरून ठेवायला लागेल की कुठली झाडं लावू.
किंवा त्यांनी जे प्रकाशित केलेलं आहे त्याचा अभ्यास करायला लागेल. आणि हे ठरवायला लागेल मी सोलापूरला आहे तर कुठलं, आम्ही सिंधुदुर्गमध्ये ते कुठलं आणि पालघरला आहे तर कुठलं. सगळ्या ठिकाणचं वेगळं आहे. काही कॉमन असतील पण त्याच्या प्रजाती आहेत. सगळ्यांना एकच औषध नसतं. ॲलोपॅथी नाही. भारतीय परंपरेमध्ये वैद्यच नाडी बघतो आणि स्वतःला वेगळे औषध देतो. आहे दोष 3च. वातपित्त कफ. सगळे 3 आहेत बरं का. उत्पत्ती स्थिती लय, वातपित्त कफ आणि ब्रह्मा विष्णू महेश. सेम कामं. उत्पत्ती स्थिती लय. आणि त्या तिघांच्या लक्षावधी टीम्स आहेत. उत्पत्तीसाठी लक्षावधी टीम, स्थितीसाठी लक्षावधी टीम आणि नाशासाठी मग ते शेणखतात किडे झाले की आमचा जीव घाबरवतो. आणि सर ते शेणात किडे झालेत, मग काय प्रॉब्लेम आहे? नाही ते झाडाला खातील. ते शेण खाण्याला झाडाला कशाला खातील? हेच माहिती नाही आम्हाला. मग हे माहिती करून घ्यायला लागेल. म्हणजे मला काळानुसार जेव्हा शेती करायची तर बेसिकली 3 गोष्टी शेतीवरती असतात. दाभोळकर सरांनी ज्या काय मांडल्या त्या, की जे दिसत नाही ते महत्वाचं आहे. म्हणजे स्वयंपाकातलं मीठ दिसतं का? पण ते मीठ स्वयंपाकाची रुची घालवतं का? तसा जीवाणू दिसतो का? तर जीवाणू दिसत नाही. म्हणजे न दिसणारा घटक आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे शेती करायची असेल तर मॉइश्चर, ऑर्गॅनिक मॅटर, टेम्परेचर आणि मायक्रोब्स या 4 गोष्टी खूप महत्वाच्या. आणि त्याच्यासोबत दाभोळकर सांगितणारे तत्व, ॲग्रिकल्चर इज नथिंग एल्स बट हार्वेस्टिंग दी सनलाईट. म्हणजे तिथे ऊन किती मिळतंय. आणि ते आपल्या नशिबाने भारतामध्ये जी प्रचंड बायोडायव्हर्सिटी आहे, त्यातल्या सावलीतल्या अगदी खूप सावलीतल्या वनस्पती आपल्याकडे आहेत. त्या आपण त्याचा पूर्वजांनी आपल्याला वापर औषधासाठी, खतासाठी, जमीन सुधारण्यासाठी, अन्नासाठी, गांडुळाच्या अन्नासाठी, मधमाशीच्या अन्नासाठी शोधून ठेवलेलं. आपल्याला काय करायचंय? फक्त रेकॉर्ड बघायचा आणि इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे. समस्या इथे सुरुवात होते की आम्हाला कळतं आणि आम्हाला असं शिकवलंय की तुमच्या पूर्वजांना अक्कल नव्हती. मग आम्ही वृक्षायुर्वेद वाचणार आहोत, तो व्हॅलिड पकडणार आहोत. मग आजचा वृक्षायुर्वेद काय आहे? आणि त्याच्यावर एक कुपन जल दिलंय, ते हरणाचं मांस मिळणार आहे का? जर मिळणार नसेल तर आजचा पर्याय काय आहे? आणि आपण सगळेजण प्रचंड हुशार आहोत. कारण आपल्या जेनेटिकली आपल्या वाडवडिलांपासून आलेलं नॉलेज आहे. आहेच. आपण नाकारूच शकत नाही ते. म्हणजे मी कोळाचे पोहे करायचे, दडपे पोहे करायचेत, त्यात कांदा बटाटा पोहे करायचेत. हे पूर्वजांचे ज्ञान आहे. मला फक्त ते करायचे आहे. माझी रेसिपी नवीन नाहीये बरं का काही. मी अमेरिकेतली रेसिपी करून इथे नवीन काहीतरी इंट्रोड्यूस करतो. रेसिपी केलेली नसते. म्हणजे माझ्याकडे नॉलेज जे आहे ते प्रचंड नॉलेज ऑलरेडी माझ्याकडे साठा आहे. तो व्यवस्थित मांडला पाहिजे. आणि आपल्याकडे त्या प्रत्येकाकडे ती क्षमता आहे. माझ्या इथे चांगलं काय येऊ शकतं हे बघण्याची. तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये जे काही व्यक्ती आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीची आवड सेम आहे का हो? भाजी सेम, कपडे सेम, केसांची ठेवण सेम, अत्तर सेम. प्रत्येकाचं वेगळं आहे. पण शेतामध्ये आम्ही सगळ्याला एकच ट्रीट करतोय. पाणी पण सेम, खत पण सेम, उजेड पण सेम. नाही चालणार ना. मग माझी जमीन जी आहे, समजा मी पुणे जिल्ह्यात, काका आम्ही पुणे जिल्ह्यात शेती करतोय, म्हणजे नक्की कुठे करतोय? हडपसर भागात करतोय का मुळशी भागात करतोय? 2 वेगळे झाले ना भाग ते, रेनफॉलच्या दृष्टीने.
तर ते 2 भाग झाले. तर माझ्या भागात मी मुळशीवाला म्हणाले भात लावेन आणि सासवडवाला म्हणाले भात लावेन तर होईल का? तो म्हणजे मला राजमा लावायला लागेल. आणि भात भात लावणारा माणूस नक्की कुठे आहे? जे परत त्याच्या बॉर्डर आल्या. भोरच्या पण 2 बॉर्डर आहेत हो. एकाला पाऊस खूप पडतो, एकाला नाही पडत. परत शेतामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक हलकं शेत आहे, एक पाणी साठणारे शेत आहे आणि एक दिवाळीपर्यंत पाणी साठणारे शेत आहे. मग मी कुठला भात कुठे लावू हे ज्ञान मला कधी होणार? आणि जो माझा तिथला स्थानिक मामा असतो तो सांगतो, "ए गप! तुला काय कळतं? आपल्याला इंद्रायणी लावायचा आहे." का तर इंद्रायणीला भाव जास्त आहे आणि त्याला डिमांड चांगली आहे. पण ताकद कशात आहे? नाही ती पटणीत आहे, पण उत्पादन कमी येतं. म्हणजे नक्की काय मला ताकद वाढवायची आहे का पैसे वाढवायचे आहेत? का दोन्ही वाढवायचे आहेत? मग ठीक आहे दोन्ही थोडं एकात इंद्रायणी लावा, एकात लाल भात लावा. नाही असं कसं मग मॅनेजमेंटला त्रास होतो. पण अवघड तेच करा ना, सोपं सोपं सगळेच करणार आहेत. गीतेमध्ये काय सांगितलं? कर्मवाद, कर्मयोग, ज्ञानयोग सगळे सांगितले ना. आणि पुरुषार्थ कशात आहे? म्हणजे अध्यात्म आणि शेती काय काढायचं आणि काय ठेवायचं ते म्हणजे अध्यात्म ना. म्हणजे मनातले विचार का शेतातलं पण का सार्वत्रिक हे जे विचार आहेत निसर्गामध्ये गेल्यानंतर शोषणाचे विचार निर्माण होतात का समृद्धीचे निर्माण होतात? मग मी निसर्गामध्ये जाऊन शोषण करणार आहे का समृद्धी वाढवणार आहे? आणि समृद्धी पैशात नाही मोजत. समृद्धी बायोडायव्हर्सिटीत मोजतात. आणि आपल्या नशिबाने त्याचे काही इंडिकेटर आहेत. ती असेल तरच चांगलं उत्पादन येऊ शकतं. म्हणजे वनस्पती चांगला रिस्पॉन्स देऊ शकते. उत्पादन हा आपला शब्द झाला. परिपूर्ण वाढ होण्यासाठी निसर्गाच्या काही निकष आहेत, काही गाईडलाईन आहेत आणि ते एकमेकांच्या मदतीनेच वाढत असतात. सरांनी एक पुस्तक लिहिलंय. अनुवाद केलाय पण ते पुस्तकच आहे ना. विचार तेच आहेत ना. आणि आपल्या नशिबाने आपल्याकडे जगदीशचंद्र बोसांसारखा माणूस होऊन गेला. आणि तरी ते विचार मांडले ते अजूनही जगात आहेत की नाही इथपर्यंत वाद आहेत. आपण म्हणतो हे आहेत. आणि आपल्या नशिबाने आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामधले किंवा अधिभौतिक क्षेत्रातले सगळ्या देवतांची झाडं वेगळी आहेत. सगळ्या देवतांची पानं फुलं वेगळी आहेत. आणि ती त्या त्या देवतांच्या आजारपणाशी किंवा त्यांच्या झालेल्या कामाशी निगडीत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मिस्टर शंकर त्यांनी विष प्यायलं. त्यांच्या गळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, थ्रॉट इन्फेक्शन. मग त्याला औषध काय आहे? बेलाची पानं. म्हणजे ज्याला थ्रोट इन्फेक्शन आहे त्यांनी बेलाची पानं वापरायचं हे गृहीत आहे. शंकर निमित्त आहे की शंकराचं देवता आहे ना, एक बेलाचं झाड लावा बरं का. टॉन्सिल वाढू दे नाही तर थ्रोट इन्फेक्शन होऊ दे, कोविड होऊ दे, बेलाचं पानच लागतं. आणि त्यांचा मुलगा मिस्टर शंकर गणपती खादाड आहे, पण सेनानायक आहे. म्हणजे नुसता सूल नाही आहे तर नेतृत्व करणार आहे आणि भांडकुदळ आहे, गणनायक आहे. त्याची न्यूसन्स आहे म्हणून पहिली पूजा त्याची आहे. बा तू भानगड करू नको काहीतरी, हे पहिलंच तुला आमंत्रण दिलेलं आहे. तो भानगड करणार आहे आणि ते भानगड होऊ नये म्हणून त्याचा आपण उपास करतो. बा तू भानगड करू नको काही. आणि तो खाखा खातो आणि खाल्लेलं पचवतो, पण कधी कधी त्रास होतो म्हणून ते नागिणीचं औषध त्याची दुर्वा आहे. ते गणपतीला दुर्वाच का? तर पोटाचे विकार चालू आहेत म्हणून दुर्वा आहेत. आणि ती फूड चेन मिस्टर शंकर फॅमिलीत पण आहे. की मिस्टर शंकर बसलेत नंदीवर, त्यांची बायको डोळा लावून बसले त्याचं वाघ बैलावर. शंकरजींच्या गळ्यात आहे नाग, त्याचा डोळा त्या उंदरावर.
दुसऱ्या पोराचं वाहन आहे मोर, तथा डोळ्याच्या नागावर. म्हणजे या फूड चेन आहेत त्या देवदत्तनं आपल्याला दाखवल्या आहेत आणि त्या एकमेकांवरती कशा अवलंबून आहे तेही दाखवलंय. आम्ही त्या दृष्टीने विचारच नाही केला ना. म्हणजे इकॉलॉजी आहे, शेताची इकॉलॉजी आणि पर्यावरणाची इकॉलॉजी दोन्ही सारख्याच आहेत. कारण वनस्पती आपण त्या खाद्य बनवल्या त्या आधीच्याच आहेत आणि त्या आधीच्या असताना जे उदाहरणार्थ ऋषी पंचमीला देवभात, त्याचं पक्ष्याने बी नाही खाल्लं का हो? उंदराने नाही खाल्लं, पक्ष्याने नाही खाल्लं, तरी ते कसं आलं गवत उगवून भाताचं? आणि फुकुओकानं कसं दिसलं न नांगरलेल्या जमिनीवरती उत्तम भात? अख्खं पुस्तक झालं वन स्टार रिव्होल्युशन. जे वापसा कंडिशन असेल तर चांगलं होतं आणि त्यांच्या पद्धतीने पाणी सोडलं आणि पाणी बांधणं आणि क्रॉप रोटेशन. आमचे पूर्वज क्रॉप रोटेशन करत होते, आम्ही का विसरलो? म्हणजे पीक रचनेमध्ये ग्लोबल वॉर्मिंगला जर मला मदत थांबवायचं असेल तर सॉइल बॉन्ड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट विथ दी क्रॉप होईल का? इंटरडिपेंडंट क्रॉप करून होईल का? वांग्याच्या सोबत 60-70 दिवसाचं मूग लावून होईल का? तर 70 दिवसांनी वांग्याला हार्वेस्टिंग होणार आहे, तो पण मूग आणि चवळी संपणार आहे. आणि दोन्ही ट्रॅप क्रॉप पण आहेत, जे वांग्याची कीड त्याच्यावर जाणार आहे. हे मला करता येईल का? कारण दिवसेंदिवस जे काही बदल होणार आहेत त्या बदलामुळे 3 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. सगळ्या सायंटिस्टनी सांगितले आपल्याला, 1° तापमान जर वाढलं तर 16% इव्हॅपोरेशन वाढतं. म्हणजेच जलचक्रातलं आपण लक्षात घेऊया, आपल्याला शिकवलेलं आहे, पाण्याची वाफ झाल्याने पाऊस पडून खाली पडले म्हणजे 16% पाऊस वाढणार आहे. त्याच काळामध्ये 100 दिवसांनी तो 60 किंवा 70 दिवसात पडणार आहे. भारत सरकारने असं म्हटलंय की 1.6 टेम्परेचर वाढलंय, म्हणजे 25% पाऊस वाढलाय. फक्त पाऊस वाढतो का आर्द्रता पण वाढते? आणि या दोन्हीशी निगडीत कीटकसृष्टी अवलंबून आहे. 1° तापमान वाढलं तर सकिंग पेस्टच्या 4च्या ऐवजी 7 पिढ्या तयार होतात. सकिंग पेस्ट आणि मित्रकीटकांच्या कमी होतात. म्हणजे मला चॅलेंज जे आहे ते कीटकांचं पण आहे आणि त्याच्यासोबत हे कीटक संवर्धनाचं पण आहे. त्याची माझ्याकडे मोठी जबाबदारी आहे. मी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे येणाऱ्या भविष्यातली सगळ्यात मोठी अडचण जी आहे ते GMO सीड. आपल्या वाडवडिलांनी जपलेल्या 5-6 हजार प्रकारच्या बिया आपण जर काही केलं नाही तर काही हजार वर्षाचा संग्रह 10 वर्षात संपेल. ही परिस्थिती आता आहे. त्याचे आपण जागे होऊया, प्रयत्न करूया. अवघड आहे, पण प्रयत्न केला तर आपल्याला नक्की शक्य आहे. आपण जिथे आहोत तिथली जी काही स्थानिक वाहनं आहेत ती क्वालिटेटिव्ह होती आणि डार्विनने सांगितलेल्या नियमानुसार सर्वायला फिटेस्ट होती. म्हणजे त्याची इम्युनिटी ही त्या प्रदेशातली आपोआप पिढ्यानपिढ्या जन्मल्यामुळे ती स्ट्रॉंग आहे. ज्याला पाश्चात्य देशामध्ये हेअरलूम सीड म्हणतात. आणि आम्ही विद्यापीठावर किंवा शेती उद्योगावर अवलंबून असतो बियाण्यासाठी, तर नाही चालणार. आपल्याला आपलं बी 7वी पिढी आपल्याकडे झाली पाहिजे. 3 पिढ्यांचा तो उद्धार होतोच. शिवाजी राजाला सांगितलं 7 पिढ्यांचा उद्धार करेल, पण 3 पिढ्या म्हणजे मी शेतात गेलो तर मला आजारपण येतं, माझा मुलगा जन्माला तिथे आला तर त्याला आजारपण माझ्यापेक्षा कमी येतं आणि नातवाला काहीच येत नाही. मग माझ्या शेतात माझं बी जेव्हा 3री पिढी येतं त्याला काही लागतच नाही, कारण तो ॲक्युमलायझेशन झालेलं असतं आणि त्याला त्याच्या आईने शिकवलेलं असतं या मातीतनं तुझा विकास कसा करायचा आहे. त्याचे ते चॅलेंज आपल्याला आहे, बियाणं जपणं
सॉइल वाचवणं, त्यासोबत इकॉलॉजी मेंटेन करणं आणि माझी जगण्यासाठी लागणारी इकॉनॉमी पण सांभाळणं. आणि आपण भारतीय परंपरेमध्ये सगळे भाविक असल्यामुळे इमोशनली पण जगणं, की माझ्या आजोबाने झाड लावलंय ते मी खातोय, म्हणजे ऑटोमॅटिकली माझी जबाबदारी येते, मी माझ्या नातवासाठी झाड लावलं पाहिजे. आणि माझ्या वाडवडिलांनी जे काही जपून ठेवलेलं आहे ते युटिलाइज करणं, व्हेरी गुड, जरूर वापरू. पण वाढवून पुढच्या पिढीला हँडओव्हर करता आलं पाहिजे. आत्ता आम्ही जे जगतोय ते त्याचं शोषण करून जगतोय. बदल करायला लागतील आणि ते बदल वैचारिकदृष्ट्या तुम्ही जे शहरातले करतायत ते आणि प्रत्यक्षामध्ये शेतामध्ये फिजिकली करणं ते, यावेळेस खूप अंतर आहे. शेती कठीण आहे, पण कोणीतरी नाही मीच करायला पाहिजे. कोणीतरी करेल नाही चालणार. कारण मी जे काही उपभोग घेतोय त्या उपभोगाला आज जगात म्हणतात कार्बन फुटप्रिंट. पर्यावरण सरकार सांभाळेल, इकॉलॉजी फाउंडेशन सांभाळेल. सॉरी, माझं अन्न, माझं पाणी, माझी हवा, जसं उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर माझं कुटुंब माझी जबाबदारी, तसं आता मला हे करायला लागेल की माझं शेत माझी जबाबदारी, माझी हवा, माझं पाणी, माझं अन्न. आणि हे आपल्याकडे प्रत्येकाकडे ती क्षमता आहेच. कारण मनाने आपण निसर्गाशी जन्मल्यापासून बांधलेलो आहोत. आपल्याला ते कळत नाही. आपल्या कुठलाही देवतांचे कार्यक्रम, तांदूळ, आंब्याचं पान, नारळ, सुपारी, विड्याचं पान, हे असे होतच नाही. तुळशीचं पान, आणि हे सगळे सकारात्मक ऊर्जा देणारे वनस्पती आहेत. आपल्या सगळ्या साधू संतांना दृष्टांत वनात झालाय. कालचा आपला वनदिन होता, आज जलदिन आहे आणि उद्या हवामान दिन आहे. हे तिन्ही प्रत्येक मीच्या इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि इमोशनवर अवलंबून आहे. हे दुसरं कोणीही करू शकणार नाही, आपल्याच करायला लागेल. आणि मला खात्री आहे की इथे बसलेले हे 100% करू शकतात, कारण त्यांची वैचारिक धारणा तशी आहे. ती वैचारिक धारणा तयार करण्यासाठी लागणारं फीडबॅक, इथे पुरवणारी यंत्रणा आहे. आणि सातत्याने एखादी संस्था ज्या काम करते आणि टिकते, याचा अर्थ समाजाला तिची गरज आहे. आणि तिची पुढची पिढी त्याच्यावर उतरून जास्त चांगल्या पद्धतीने काम करते, कारण प्रत्येक वेळेस इम्प्रूव्हमेंट असते. व्हॉट इज द नेक्स्ट हा प्रश्न येतोच. आपल्यालाही आला असेल की आपण शेती करायचं, आता काय करूया, हे जमलं, आता काय करूया. तर हे सगळं करून समजून करणं, म्हणजे सोचणं, समजणं आणि करणं, हे जर आपण करू शकलो आणि करू शकलो, याच्यात करू शकलो शंका नाही आहे, खरं म्हणजे करणार आहोत, तर आपण जरूर करू. आणि थोडक्यात या क्लायमेटिक चेंजला पर्याय व्यवस्था जी काय आहे ती आहे 3D फार्मिंग, म्हणजे मल्टी क्रॉपिंग सिस्टीम, मिनिमाइज दी टिलिंग. आणि आपलं जे काय शेत आहे 2 गुंठे, 5 गुंठे, 20 एकर, त्यातलं कमीत कमीत 1/3 एरिया वृक्ष, मग तो आंबा पण चालेल, पण तो सदाहरित वृक्ष पाहिजे. सगळ्या भागात सदाहरित वृक्ष येणार नाहीत, पण माझ्या चुलीसाठी लागणारा वृक्ष जो असतो तो पानगळ असतो. माझ्या औषधाचा जो वृक्ष असतो त्यातले 50% पानगळ असतात. म्हणजे माझ्या बेसिक नीड, आपण जशा अन्नाचा विचार करतोय तशा जळणाच्या, बांधकामाच्या, सुगंधाच्या, औषधाच्या, या सुद्धा भेसळ आहे. औषधामध्ये सुद्धा भेसळ आहे. अनेक जण
तुळस जी औषधासाठी वापरतात ती केमिकली वाढवलेली आहे, तर त्या तुळशीचे रिझल्ट येणार नाही आहेत. तर मला बिन औषधाची बिन खताची तुळस लावायला लागेल, कारण बाजारात मंडईमध्ये विकायला येते तुळस 100% युरियावरची आहे. हे बदलायला लागेल. कारण तुळस लावली, जे तुळस आजूबाजूचं वातावरण चांगलं करणार आहे. डास घालवेल की नाही याच्यावर मला शंका आहे, पण वातावरण चांगलं करेल याच्याबद्दल काही शंका नाही. तर त्या मल्टीक्रॉपिंग, ग्राउंड मस्ट बी कव्हर, मिनिमाइज टिलिंग, आणि आपल्या शेतामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुजण्याची क्रिया इनएरोबिक नाही झाली पाहिजे. कारण इनएरोबिक झाली इज क्रिएट दी मिथेन, आणि जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा 80 पट डेंजरस आहे. तो खाणारा अजूनपर्यंत आपल्याला सापडला नाहीये. तर आपल्या शेतात मिथेन नाही झाला पाहिजे. म्हणजे ती आपली जी काही कंपोस्टिंग मेथड आहे ती ॲरोबिकच असली पाहिजे, पण शेतामध्ये पाणी साठाही झाला पाहिजे. म्हणजे त्या मार्श एरिया कुठे शेतात जागा असेल, तलाव करा, चिकट माती असेल ते टाका, पाण्यातल्या वनस्पती आणि बेडूक याचं संवर्धन झालंच पाहिजे. कारण 50% कीड बेडूक खातो. पावसाळी येणारी कीड जमिनीवरच्या किंवा झाडावरच्या दोन्ही. आणि आपल्या नशिबाने आपल्याकडे बेडकाच्या, कोळ्याच्या असंख्य प्रजाती आहेत, त्या सतत सापडत आहेत. पण केवढी बायोडायव्हर्सिटी आहे की यांच्याकडे. मगाशी मी गेलो त्यावेळेला आमच्या वाड्यामध्ये 7 का 8 प्रकारचे कोळी आहेत ना. म्हणजे तो तुम्ही बोलू नका, तो येणारच आहे. फक्त त्याला घालवणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे माझ्याकडे जो साठा झालेला आहे तो संवर्धन कसा करू किंवा सांभाळू कसा, एवढंच आपल्याला काम करायचं. आपल्याकडे क्षमता आहे बरं का निसर्गात. म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं गुरुदासजींनी जेव्हा सांगितलं आमच्याकडे मुंगूस येतात सदाशिव पेठेत. कुठून येतात? ते SP कॉलेजवरनं येतात. म्हणजे एवढ्या ट्रॅफिकमधनं, एवढ्या सिमेंटच्या रस्त्यातनं ते स्वतःला अन्न शोधत येण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ती क्षमता मला वापरता येईल का? ती येईल. आणि इथे बसल्यापैकी बरेच जण अशा पद्धतीने शेती करतात हे मला माहिती आहे. तुमचं मॉडेल छान आहे, लोकांपर्यंत प्रसार झाला पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. थोडा आगाऊपणे बोललं तरी चालेल, पण बोलता आलं पाहिजे. कारण आजची स्थिती अशी आहे की मुलांना विशेष माहिती नाही आहे. माती म्हणजे काय माहिती नाही. जे आमच्याकडे पर्यटनाला मुंबईमधनं काही येतात महिला, मी बदलापूरला शेती करतो, तर त्या बाईने आयुष्यभर दुधीची भाजी केली, पण तिला दुधीच वेल असं माहिती नाही आहे. म्हणजे आपण डोक्याला हात लावलं, पण खरी परिस्थिती आहे बरं का. की भेंडी म्हणजे काय, शेंगदाणा कुठे जमिनीत असतो का वरती असतो नाही माहिती. कारण जगण्याचा विषय नाही येतो आणि पैशाचा तर अजिबात नाही आहे. त्याचे हे शिक्षण आई वडील देतच नाहीत त्याला, की आई वडील नोकरी चांगली मिळेल म्हणजे पगार चांगला मिळेल असंच शिक्षण देतात. त्यात मी पण आलो की जगण्याचं शिक्षण नाही देत. आपण जगण्याचं शिक्षण देत नाही आहोत. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आत्ताच्या स्थितीमध्ये जगभर नोकऱ्यांच्या संध्या संपत आल्या. आपल्याला शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय आज तरी दिसत नाही. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ती सुप्त इच्छा आहे की मला शेती घ्यायची आहे बरं का, आणि असंच काहीतरी करायचं आहे. असंच नका करू, तुम्हाला आवडतं तेच करा. आणि तशी तिथे जागा घ्या. म्हणजे माझ्या स्वप्नातल्या याच्यामध्ये डाळिंबाचं झाड आहे, तर मला कोकणात शेती नाही घेता येणार ना. मला डाळिंब करायचं म्हणजे मराठवाड्यात जायला लागेल, किंवा सीताफळ करायचं असेल तर मला सासवडला जायला लागेल. भोरला जाऊन सीताफळ नाही होणार, हे मला समजायला लागेल. आणि मग तिथली जी क्षमता आहे, पोटेन्शियल ऑफ नेचर, त्याचा विचार करून मी जर पिकं लावली तर ती निदान 80% स्वतःच वाढणार आहेत, विदाउट एनी एक्सटर्नल सपोर्ट. ते एक्सटर्नल सपोर्ट देऊन आपण वाटोळं ऑलरेडी केलंय. तर वाटोळं जर थांबवायचं असेल तर आपला रिजन बेस, लोकेशन बेस,
पिकं आणि त्याच्या व्हरायटी लावायला लागतील. आणि ते जर आपण करू शकलो, म्हणजे करतायत लोक, तर ते भरभरूनच देतं. जे सावे गुरुजी नेहमी म्हणायचे, एक दाणा पेरल्यानंतर 100 दाण्याची लोंबी येते, जे 100 पट होतं. कुठल्याच इंडस्ट्रीत 100 पट होत नाही. 20%, 30%, 50%, 70% प्रॉफिट असतो. टाइम्स नाही. मग 100 पट उत्पादन देत असताना मला भात शेती तोट्यात काय आहे? म्हणजे माझं कुठेतरी चुकतंय. आज शास्त्रज्ञाने 100 दाण्याच्या ऐवजी 350 दाण्याच्या लोंब्या केल्यात. सापडल्यात. माझं कुठे चुकतंय? शोधायला लागेल. आणि शोधून त्यात दुरुस्ती करायला लागेल. त्याला म्हणतो आपण रूट कॉज अनालिसिस. समस्या काय आहे? आणि आपल्याला तेवढी बुद्धी देवाने दिली. तर आपण प्रयत्न करू आणि आपण सगळ्यांच्या सहभागातनं इकॉलॉजी आणि माझ्यापुरती इकॉनॉमी हे दुरुस्त करायचा प्रयत्न करू. मेजॉरिटी ऑफ माय लाईफ 30-40 इयर्स कम्प्युटर समोर गेलं, शरीर तसं बनलंच नाही, तर करणं हे जमेल का? म्हणजे त्याच्यात उतरलो शरीर साथ देईल का? हॅलो, हां चालेल. तुमचा प्रश्न समजला. इज कॉल्ड एज कॅपॅसिटी डेव्हलपमेंट. कॅपॅसिटी डेव्हलपमेंट फिजिकली आणि मेंटली 2 महत्वाचे असतात. फायनान्शियली आपण असल्याशी शेतात उतरणारच नाही. पण ती फायनान्शियल कॅपॅसिटी जी आहे तिचे स्टेजेस काय आहेत? की मला शेती करताना पहिलं काय करायला लागणार आहे, दुसरं काय करायला लागणार आहे, तिसरं काय करायला लागणार आहे. ॲक्च्युली समाजामध्ये किंवा मी प्रत्यक्ष शेती केल्यानंतर लक्षात असं आलं, ॲग्रिकल्चर इज बॉटमलेस पीट. तुम्ही कितीही टाका दिसत नाही. अच्छा, हे झाड 10 वर्षाचं आहे असं सांगायला लागतं. कारण मला झाड कसं वाढवायचं माहिती नाही. तर ते नॉलेज बेस आणि माझी शारीरिक क्षमता, ही शारीरिक क्षमता पहिल्या वर्षी ढासळते. कारण मला ओव्हर कॉन्फिडन्स असतो. तर तुम्हाला काय करायला लागतं, की तुम्हाला तुमच्या कोण मित्र असेल त्याच्या शेतावरती जायचं असतं एकट्याने. मित्र घेऊन नाही, मग गप्पा मारत बसतो आपण. हां, तर त्याला तिथे मला तुमचं काम असेल तेव्हा मला यायचं आहे. मग मी म्हणणार आमच्याकडे दररोजच काम असतं. हां, मग ठीक आहे. आणि आम्ही तुला का घेऊ? तू चुकीचं काम केलं, माझे नुकसान होईल. त्याला म्हणतो आपण पेड व्हॉलंटिअरिंग. ते पेड व्हॉलंटिअरिंग करायचं. आपल्याला फिजिकली जमतंय का बघायचं. आपलं मन आणि त्याच्यावर बुद्धी आणि शरीर हे दोन्ही सपोर्ट देतंय का? मग आपण जागा विकत घ्यायची आणि मग टप्प्याटप्प्याने अवघड स्टेज पहिली घ्यायचीच नाही. पहिली सोपी करायची. कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. म्हणजे मी मेथी पेरली तर महिन्याभरात मेथी येणार आहे. पण मेथी पावसात पेरली तर येणार नाही, हे मला कळलं पाहिजे. तर ते जर पेरल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की व्हॉट इज द नेक्स्ट प्रश्न येतो. तर तोपर्यंत आपल्याला मार्गदर्शक असतात. ते मार्गदर्शक सांगतात की असं करा. त्याला आपल्या भाषेत आपण कन्सल्टंट म्हणतो. जे स्वप्नीलने व्हिडिओ टाकला पॉडकास्ट, तर तो फ्री कन्सल्टन्सी झाली. पण तुम्ही त्याला बोलत की मला इथे करायचं, तर ओके मी येईन, माझे दिवसभराचे एवढे चार्ज आहेत, ते दिले की मी तुम्हाला देतो. फ्री मी ऑलरेडी पॉडकास्टमध्ये टाकलंय, गुरुदास सरांनी पुस्तकात टाकलंय. तर ते नॉलेज मिळवणं हा दुसरा भाग येतो. आणि मग हे करत असताना मला त्या जमिनीची, त्या वातावरणाची पोटेन्शियल काय आहेत, क्षमता काय आहेत, त्याचा विचार करायला लागतो. म्हणजे माझ्या क्षमता आणि माझे ड्रॉबॅक. शेती ही कन्सिस्टन्सी आहे. आज केलं उद्या धरसोड उठली नाही. आणि परत ते मराठीतल्या म्हणीसारखंच आहे, धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं. तसे दोन्ही आपल्याला करायला लागतं, की इकॉनॉमिकली धरलं तर चावतं असं होतं. त्याचे इकॉनॉमिकली आपल्याला कमीत कमी कसं होईल, तर त्याचे 100% शहरातला माणूस उलटा करतो. म्हणजे त्याला माहिती असतं की बाबा मी आज आलोय तर आजच झालं पाहिजे. तर तो म्हणतो की काय तुझ्या हजेरी? तो म्हणतो 300 रुपये. मग चल कामाला. नाही नाही, मला मी ह्यांना अपॉइंटमेंट दिलं. ठीक आहे, तू 500 घे. मग तो 500 तयार होतो आणि तो गावात सगळ्यांना सांगतो, आजपासून यांची हजेरी 500 बरं का. म्हणजे तुमची सुरुवातच 500 नव्हते, जी गावात 300 असते. आणि तुम्ही 500 द्यायला प्रॉब्लेम नसतो. उद्या गावातले लोक पण त्यांच्याकडे पण मागतो, ते 500 देतात, तुम्ही पण द्या. म्हणजे आपण तिथले इकॉनॉमी कोलॅप्स करतो.
आणि आपली इकॉनॉमी ऑलरेडी कोलॅप्स झालेली असते. तर पेशन्स आपल्याला नसल्यामुळे आपल्याला घाई असते. कारण आपण कुठे IT मध्ये साहेब असतो किंवा इंजिनियर असतो आणि आपल्या हाताखाली 50 माणसं असतात. हेच कर की तो 5 मिनिटात तुम्हाला चहा पण येतो आणि स्टेपलर पण येतो. तिथे नाही येणार. तिथे चहा चांगला कसा करता येईल, कमीत कमी साधारण कसा करता येईल किंवा चहा प्यायची वेळच कशी येणार नाही याच्यावर काम करायला लागेल. ते हळूहळू येतं. आकलन हे जमतं आणि मग सगळं सोपं असतं. आज आपल्याकडे गुगल बाबा आहे. गुगल बाबा आपल्याला कन्फ्यूज करतो. इंट्युशन आहे. आपल्याला त्यातलं ओळखता येतं चांगलं काय वाईट काय. हे चांगलं काय वाईट काय ओळखण्याची क्षमता संस्था तयार करते. मला कसं समजायचं पाहिजे हे मला कळलं की पुढचं सोपं आहे. कारण झाड तुम्ही नाही वाढवत हो. अंकुलं की ते वाढतंच. तशी अनुकूलता आणि प्रतिकूलता एवढं शिकायचं. त्याला अंतर किती पाहिजे, त्याला वातावरण कसं पाहिजे, त्याला पाणी किती पाहिजे, हे ठरलेलं आहे पिढ्यानपिढ्या. तुम्ही इरिगेशन मेथड बदलता, पाणी बंद नाही करत. तर ह्या आपल्याला करता येतील का, हे म्हणजे समजणं आणि करणं. खूप सोपं आहे, अवघड नक्की नाही. तुमचं हायड्रोफोनिक्स आणि ॲक्वाफोनिक्स बद्दलचं काय म्हणणं आहे? का ते मातीशी संबंध नसल्या कारणाने ती शेती नाही होत? प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. हायड्रोफोनिक्सच्या मर्यादा आहेत ज्या सीझनल आहेत. हायड्रोफोनिक्समध्ये माझा पालक होईल, लेट्यूस होईल, चेरी टोमॅटो पण होईल, भेंडी होईल का, वांग होईल का, किंवा आंबा होईल का. किंवा माझ्या जेवणामधल्या जी प्रचंड बहुविधता आहे, प्रचंड आहे बरं का आपल्या जेवणात, त्यातल्या 10 ते 20% गोष्टी तिथे होतील. आणि ते हायड्रोफोनिक्स मधलं जे पाणी आहे, जे नंतर विष होणार, ते कुठे टाकू. कारण त्याच्यामध्ये मी आर्टिफिशियल काहीतरी टाकलंय. जेवण, झाडाचं जेवण टाकणार ना, का फक्त पाणी देणार. आणि आपल्याकडे एवढी उजेड आहे का वीज, की आपण त्याला सतत वीज पुरवू आणि त्याला प्रकाशाची गरज आहे, जो कॅन्डल लाईटमध्ये मोजला जातो तो देऊ. असेल तर करा. जिथे जमिनी नाहीत अशा ठिकाणी ते उपयुक्त आहे, कारण त्यांना ॲट एनी कॉस्ट ते पाहिजे. आपल्याला ॲट एनी कॉस्ट नको आहे. हायड्रोफोनिक्स मधला पालकची जुडी 100 रुपयाला झाली प्रोडक्शन कॉस्ट, तुमची विकत करून घेणार आहे, बाहेर 10 रुपयात होते. आणि तुम्ही जेव्हा म्हणता ते हेल्दी आहे, मग तशाने तुम्ही NPK घातले ना, मग NPKचा बॅलन्स गेला की इथला बॅलन्स जातो बरं का. एन वाढलं की हे बिघडतं. आता एन वाढल्यामुळे आपल्या समाजाचं डोकं बिघडलंय आणि सतत मारामारी आणि वितंडवाद चालू आहेत. ज्याच्यावर वाद सुसंवाद करायला पाहिजे ते बंदच आहेत. जे समाजाची किंवा रचनेची सगळे सुजून कोलॅप्स व्हायच्या मार्गावर आहेत. शिक्षण पद्धती असू दे, आरोग्य पद्धती असू दे, शहर असू दे. आता राग नका मानू, आम्ही सगळे करतो बरं का. मी तिथे पुण्यात आहे म्हणून पुण्याचं उदाहरण घेतो. तुम्हाला 12 महिने 24 तास पाणी पाहिजे, कुठून येतं. कुठून येतं. हा हो, खडक वाचला एका पेठाला पण पुरत नाही हो. कुठून येतं. 4 धरण आहेत. हा, 24 तास पाणी काय रेटने येतो. दर काय. नगरपालिका तुम्हाला जे पाणी पुरवते स्वच्छ पाणी, काय दराने देतं. तुम्ही सुशिक्षित आहात म्हणून मी प्रश्न विचारतो. लावायचं आहे. व्हेरी गुड. बिस्लरी कितीला मिळते. ते कसं माहिती. ओके, तुम्हाला पाणी किती येतं पर पर्सन. मला नाही माहिती.
प्यायला का कपडे धुवायला का गाडी धुवायला ते मला माहिती नाही. तुम्हाला पाणी किती लागतं? 100 लिटर पर डे. गुणिले 10 करा ना. आणि माणसं किती? ते गुणिले करा. हे दिवसाचं. हं? आणि महिन्यात आपण काढू. मग त्यातले तुम्ही नक्की किती दिले? माहिती नाही. ओके. त्याच्यातलं प्रत्यक्ष पाणी किती वापरलं? म्हणजे मला 100 लिटर पाणी आलं, त्यातलं मी परत बाहेर किती सोडतो? 80 लिटर. 80 लिटर ते कुठे गेलं? ड्रेनेजमध्ये. म्हणजे कुठे गेलं? म्हणजे कुठे गेलं? हा, म्हणजे सोलापूर उज्जैनी धरणामध्ये तुमच्या पुण्याचं गटार. आणि सोलापूरवाल्याने काय पाप केलंय? त्या गटाराचं पाणी प्यायचं. मग सोलापूरवाले क्लोरीन घालून पाणी साफ करणार. आणि ते क्लोरीन शरीरात गेले की त्यांचं आरोग्य बिघडणार. पण तुम्ही म्हणणार मला 24 तास पाणी पाहिजे बरं का. आपण कधी आपल्या स्वतःचा वॉटर फुटप्रिंट चेक केला का? कधी मला जाणीव झाली का की आपण वॉटर फुटप्रिंट चेक करू बरं का? आपण म्हणतो मी एकट्याने केल्याने काय होणार आहे? रामायणातली खारीची गोष्ट विसरतो. आपली नैतिक जबाबदारी आहे, कारण आपण सुजाण नागरिक स्वतःला म्हणतोय. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या देशासाठी आणि माझ्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी मी याचा विचार करतो का? हा प्रश्न आहे. आणि आत्ताचं उत्तर आहे नाही. ही जाणीव निर्माण झाली की आपोआप मनामध्ये कुठेतरी खंत येते की हो आपण हे करूया बरं का. त्याचे त्यांचा प्रश्न होता हायड्रोफोनिक. तर हायड्रोफोनिक्स उपयुक्त आहे, पण त्याची कॉस्ट जी आहे त्याची जी लँड, आता आपल्याकडे हजारो एकर जागा माणसांअभावी पडी येते. काही शेतीला माणसं मिळत नाहीत. त्याची आपल्याकडे समस्या रिसोर्स समस्या नाहीये, रिसोर्स पर्सन नाहीयेत हा समस्या आहे. निसर्ग अनुकूल आहे का? आहे. खूप वाईट नाहीये. 100% फेवरेबल आहे असंही नाहीये, पण अवेलेबल आहे. तर हायड्रोफोनिक्स हा लास्ट पर्याय आहे. तर शक्यतो विचार करू नका, कारण विजेचा वापर आहे त्याचं जे पाणी टाकणार उरलेलं पाणी कुठे टाकायचं, म्हणजे ते ॲटॉमिक पाण्यासारखंच आहे, तेवढंच भयानक आहे. तुम्ही मगाशी म्हणलात की इकॉलॉजी, इकॉनॉमी आणि इमोशन, मग याच्यातला जो इमोशन हा भाग आहे तो इंडिव्हिज्युअल आणि मार्केट या दोन्ही ह्याच्यावर तुम्ही थोडं. मार्केटचा संबंध नाही इमोशनशी. इमोशन ही व्यक्तीचं मानसिकता आहे. मानसिकतेमध्ये पैसा नसतो, मानसिकमध्ये मनाची इच्छा असतात. मार्केट हा जो विषय आहे, आपल्या इथे बसले कुठल्या शेतकऱ्याची 50 एकर जागा आहे का? 50 एकर. व्हेरी गुड. सगळी लागवडीखाली आहे का? नाही ना. मग 50 एकर मी प्रॉडक्ट करतो तेव्हा मला मार्केटला जायला लागतं. भारतामध्ये 80% मार्जिनल फार्मर आहेत, म्हणजे 1.5 ते 2 एकरच्या आसपास. आणि त्यांनी जर अशा पद्धतीने शेती केली, आत्ताच्या जगामध्ये आपला जे सोशल मीडियाचा ग्रुप तयार केला आपण, असे काही ग्रुप आहेत की त्या शेतकऱ्याच्या गावातली सगळी भाजी ते शहर, ती सोसायटी घेते. म्हणजे त्यांना स्वस्त पडतं आणि सिक्युअर फूड मिळतं आणि ह्याला जास्त पैसे मिळतात, कारण डायरेक्ट कस्टमरकडे जाता येतं. आपल्याला अशी यंत्रणा विकसित करायला लागते, विकसित झालेल्या आहेत. आज अनेक लोक अशा घरपोच देणारे आहेत, क्वालिटेटिव्ह. म्हणजे आता इथे पुण्यातच वसुंधराचं दरवर्षी स्टॉल असतो, आता एप्रिलमध्ये आहे तो. तर ते शेतकरी माल घेऊन येतात, लोक जाऊन तिथे विकत घेतात. वर्षाचं धान्य, आता धान्यापुरतं आहे. आठवड्या बाजारामध्ये लोक भाज्या घेऊन येतात. पुण्यामध्ये त्याची खूप सुरुवात आहे चांगली. तर मी जर मला पैसे कधी मिळतील, तर मी डायरेक्ट कस्टमरला विकलं तर. मी बाजारात गेलं तर तुम्ही जेव्हा 1 रुपयाला घेता, शेतकऱ्याला 20 पैसे मिळतात.
त्याचे मला आणि मी शेती करताना मी त्याचा हिशोब 1 रुपया केलेला असतो, कारण मी 1 रुपयाला विकत घेतलंय. मी असं कधी गृहीतच धरत नसतो की ह्याच्यातला उद्या रविवार आहे, मग मटण खाणार आहेत, भाजीपाला कोणी खाणार नाहीये, अर्धे लोक कमी होणार आहेत, किंवा उद्या चतुर्थी आहे, तसे भाजी वांग कोणी खाणार नाही, उद्या साबुदाणा खाणार आहेत. तर आपल्याला असं आहे का की मी पालक लावला तर उद्या रविवार आहे, पालक नको काढायला? आपल्या हातात आहे? नाही ना. 1-2 दिवस आपल्या हातात आहे, पण ते सुद्धा माणसं उपलब्ध असली तर. तसे मला बाजारात विकायचं झालं तर गडबड आहे, पण मला शेजारी पाजारी 10 लोकांना विकलं तर मला पैसे मिळणार आहेत. फक्त तेव्हा काय करावं लागेल की मी पालक लावलाय, आम्ही तुम्हाला आज पालक विकला, तर तुम्ही लावला आणि मी घेतला तर ठीक आहे. उद्या परत तुम्ही पालक घेऊन आला तर मी काय सांगेन, काल घेतला, तो मित्र होता म्हणून घेतला, आज पण ठीक आहे, हरकत नाही. तिसऱ्याशी बायको मला पण बाहेर काढेल की दररोज पालक कोण खाणार आहे. म्हणजे त्याला शेतामध्ये पालेभाज्या 10 प्रकारच्या लावायला लागतील आणि क्रिएट ऑटोमॅटिकली बायोडायव्हर्सिटी. म्हणजे माझी इकॉनॉमी आणि इकॉलॉजी ही शेती पद्धतीशी निगडीत आहे. मी वांगी लावणार आहे, मिरची लावणार आहे, भेंडी लावणार आहे, त्याच ऋतूमध्ये होणारे सगळं लावणार आहे. इट्स क्रिएट बायोडायव्हर्सिटी इन माय फार्म. आणि मग ऑटोमॅटिकली नीड बेस, मी जेव्हा स्वतः मी खाणार आहे, मी विष नाही वापरणार आहे. आणि मी जर इमोशनली भारतामधल्या प्रत्येक शाळेमध्ये मी प्रार्थना म्हणले की सारे भारतीय माझे बांधव आहेत, मी त्यांना विष देणार आहे का? नाही चालणार ना इमोशनली. मी देवाला नैवेद्य दाखवतोय केलेल्या स्वयंपाकाचा, त्याला विष देणार आहे का? जाम गडबड आहे भारतामध्ये. काळी आई आणि नदी माझी माता आहे, कोणी विष घातलं? नदीत विष कोणी टाकलं? सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्यांना विष कोणी दिलं? इंग्रज आले ते त्या बहुराष्ट्रीय कंपनी आली ती? मीच आहे. मग मला स्वतःला बदलायला लागेल. विलिंग टू चेंज, विलिंग टू थॉट अँड देन विलिंग टू वर्क. या गोष्टी आपल्याला करायलाच लागतील. देअर इज नो ऑप्शन. आत्ता आपण ज्या ऑप्शन आहेत ना, आपला ऑप्शन पैसा आहे. आत्ता गंमत माहिती आहे का की आत्ता देशामध्ये आपण आत्मनिर्भर म्हणतोय, आपलं 70% तेल खाद्यतेल आयात आहे. उद्या जर कोविड झाला परत दुसरा, अख्खं जग बंद झालं, तुम्हाला तेल कुठून येणार आहे? भारत हा जगातला सगळ्यात मोठा तुरीच्या डाळीचा ग्राहक आहे. 70% तूर डाळ आपली बाहेर नाही येते. कुठून आणणार? पैसे आहेत, डाळ कुठून येणार आहे? जे पैसे असून आपण उपाशी म्हणणार कोविडमध्ये झालं तसं, हे नाही चालणार. देशालाही नाही परवडणार, आपल्यालाही नाही परवडणार. इथे इमोशन येतं आणि इकॉनॉमी पण येतं. तसे तिन्ही गोष्टी या शेतकऱ्याच्या हातात आहेत. आणि ते शेतकरी ते दुरुस्त करू शकतो, त्याला सोबत ग्राहकांचे असायला लागते. ते आपल्याला विचार बदलता येतात. 100% बदलतील का? तर नाही बदलणार. मला लागलेलं व्यसन 100% नाही बदलणार. 5% बदलेल का? हो बदलेल. बस झालं. खूप आहे 5% म्हणजे. ठीक आहे. एक छोटासा प्रश्न आहे. नगरसारख्या भागात जर आपल्याला एक सस्टेनेबल क्लायमेट रेझिलियंट फार्म डेव्हलप करायचा असेल तर लेट्स से 1 एकरचा लँड आपण कन्सिडर करूया किंवा 5 एकरचं करूया. कोणता प्रश्न सोपा पडेल उत्तर द्यायला तसं? तुम्ही हे करताना खूप सोपं उत्तर तुमच्याचकडे आहे. त्या नगर भागामध्ये किती वर्ष संस्कृती, मानवी संस्कृती? निजामशाही, शिवाजी महाराजांच्या पासून. मग तेव्हा तुमचे पूर्वज, आमचे पूर्वज काय खात होते? कुठून येत होतं? गल्फमधनं येत होतं का वॉशिंग्टनहून येत होतं? ते त्यांचं जीवन पंचक्रोशीमध्ये म्हणजे 50 किलोमीटरमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टीतनं आनंदी छान सात्विक जेवत होते. आणि तुमचे आमचे आजोबा निदान 80 वर्षापर्यंत सुदृढ होते. कारण
त्यांच्या परिसरात बनणारच खात होते. आणि ते बनण्याची क्षमता हजारो वर्ष अजूनही आहे. ती कोलॅप्स झाले थोडे. ओके, आपल्याला त्याच्यासाठी उपाययोजना करता येतील. आपल्या पूर्वजांना ड्रीप इरिगेशन माहिती नव्हतं. आपले ड्रीप आहे, तसे त्याच पाण्यामध्ये आपण प्रोटेक्टेड इरिगेशन करून जास्त उत्पादन काढू शकतो किंवा जास्त काळ पाणी देऊ शकतो. दोन्ही संभावना आहेत. तंत्रज्ञान उपयोग, प्लास्टिकची पेपर आलाय, आपण पडणारा पाऊस साठवू शकतो. सरकार आपला धरणं बांधून ती धरणं योग्य अयोग्य भाग पुढचा, पण पाणी काही प्रमाणात तरी निदान 20% पाणी पुरवठा होऊ शकतो आणि उरलेला 80% पावसावर आधारित हजारो वर्ष आपण जगलोय. माझ्या गरजा बदलल्यात. मला तिथली ज्वारी नकोय, मला गहू पाहिजे आणि तो वर्षभर पाहिजे. तिथले जो तुमचे माझे आजोबा ज्वारी, बाजरी आणि कडधान्य खात होते. ज्वारी कधी खायची, बाजरी कधी खायची त्याचं गणित होतं. पावसात बाजरी पिकली, थंडीमध्ये बाजरी गरम आहे ती खाल्ली, उन्हाळ्यात ज्वारी खाल्ली. आता आम्हाला वर्षभर गहू खायचा आहे आणि ज्वारी बाजरी खायची नाही आहे, ही प्रॉब्लेम आहे. तसे तिथली जीवन पद्धती ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेली आहे हो. आम्हाला ती चुकीची वाटते, ही समस्या आहे. तर आपण त्या पद्धतीने अवघड आहे. कारण एकट्याने करायला गेलं तर सध्या माकडांचा त्रास आहे, हरणांचा त्रास आहे, सगळ्यांचे त्रास आहेत. हे मी नाकारत नाही, आहेत. पण मी तिथे थांबलो. म्हणजे मला 4 वर्षापूर्वी आम्ही ताडोबात गेलो होतो. ताडोबातल्या कोर गावामधल्या शेती काय करते, कोरमधल्या गावांमध्ये त्याचा आम्हाला सर्वे करायला दिला होता. तर सगळ्या गावांमध्ये काही नव्हतं. जी आम्ही 4-5 गावं फिरलो तिथे काही नव्हतं. एका गावात गेलो तिथे त्याला टोला म्हणतात. तर ओडिशी टोला होता. त्या ओडिशी टोलामध्ये तिथले सगळे गाववाले जंगलात बांबू तोडून आणतात आहेत, बांबूच्या चटया बनवतात. तिथला तो मुख्य व्यवसाय संत्र्यासाठी लागणारा. तर त्या ओडिशी टोल्यामध्ये दुधी लागले, ते कैरा लागल्या, त्या शेवग्याच्या शेंगा होत्या. आणि शेजारच्या गावाला म्हणतो इथे काही होत नाही, माकडं आणि हरणं ठेवत नाहीत. तो म्हटलं तुमच्याकडे कसं काय? तो म्हणता हम क्यों बैठे यहाँ पे, हम यहाँ पे क्यों बैठे है. आणि सगळे गावाले राजकारणाच्या मागे फिरत असतात. शेतात कोण नाहीये आणि राजकारणात त्यांची गरज आहे. मुद्दा लक्षात घ्या की आम्हाला मागे कोणतरी शेपटं लागतात, पक्ष कुठलाही असू दे. आम्हाला शेतात थांबायचं नाहीये. आम्ही एकदा सगळीकडे कोकणात पण भात त्याला की डायरेक्ट कापायला जाणार. ते दिवस संपले. आता आपल्याला जागरूक राहायला लागेल. आणि आपल्याकडे ती परंपरा हजारो वर्षाची प्रत्येक खेड्याची आहे. आणि तो किती वाईटात वाईट दुष्काळातनं जगलेले आहेत. जे ज्ञात शेवटचा मोठा दुष्काळ होता शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस, त्याला दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात, जो 12 वर्ष होता. आणि रामदासाने लिहून ठेवलंय त्या काळामध्ये दुष्काळामुळे आणि आपापसात शहायांच्या लढायामुळे 40% मराठी माणसं मेली. आणि शहाजीराजे त्याच्यानंतर कर्नाटकातनं दादोजी कोंढाणबरोबर शिवाजी जेव्हा इकडे आले तेव्हा बैल सुद्धा त्यांनी कर्नाटकातनं पाठवले, का इथे बैलच नव्हते. मोठा दुष्काळ होता. तर हे होतातच. पण त्याला धरून जगण्याची क्षमता भारतीय परंपरेमध्ये आहे. आणि त्याच्यासाठी हजारो लोक दामाजी पंत पण तयार होतो. त्या सगळ्या गोष्टी नाही आहेत, ते खरं आहे. आपण त्याच्याकडे बघणं आवश्यक आहे. आज सरकारकडे साथ आहे, व्यवस्था असतेच. त्या व्यवस्थेत मी सहभागी आहे का, आणि त्या व्यवस्थेला हातभार मी लावतो का, हा प्रश्न आहे. आपण व्यवस्थेला हातभार लावायचा प्रयत्न करतोय. रीलमध्ये तुम्ही म्हणलं की तुमच्या इंस्टाग्रामच्या रीलमध्ये असं तुम्ही एकदा मी बघितलं होतं की तुमच्या आजोबांनी प्रॉब्ली 80 पद्धतीचे फळभाज्या खाल्ल्या होत्या. तुम्ही एक 20 एक खातायत आणि तुमच्या नंतरचे ते. पण आता हे जे
80 ज्या काही व्हरायटीज आहेत त्या आत्ता कोणाला माहिती आहेत हो, अशा? सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला नातू आहे, नाही. मुलं आहेत, हो. मुलं काय खातात एकदा लिस्ट टेस्ट करा ना. मेनू कार्ड मध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय मागवतात, किंवा तुमच्या घरात भाजी काय येते आणि तुमच्या लहानपणी भाजी काय येत होती, एवढं फक्त बघा. बाकीचं माझे आजोबा तुमच्या आजोबा विसरून जा. 80 पद्धतीचे अजूनही म्हणजे तेवढं अहो, जंगली भाज्याच 80च्या वरती आहेत. सकाळ प्रकाशनने डॉक्टर मधुकर बाचोळकरांचं पुस्तक काढलं आहे, आरोग्यदायी रानभाज्या. आणि आता डॉक्टर बाचोळकरांनी स्वतः 2 खंड लिहित आहेत. त्यातलं एक खंड प्रकाशित झालाय, रानभाज्या आणि त्याची रेसिपी, ज्या सहजपणे आजूबाजूला मिळत आहेत. तुम्ही घोळ खाल्लाय का हो? घोळाची भाजी घरात करतात का आता? ते त्याचे शंकास्पद मान हलवत आहेत. म्हणजे मीच त्या बंद केल्यात, लक्षात घ्या. आत्ता आपण ज्या काय भाज्या खातोय ना, या सगळ्या शीतकढीबंधातल्या खातोय. बटाटा, फ्लॉवर, शिमला मिर्च. नावच शिमला मिरची मी का खातोय, ती शिमलाची हो. आता आम्ही त्याला नावच बदललं, वाईट नको वाटायला, कॅप्सिकम. तुमच्या माझ्या जेवणामध्ये आठवड्यातले 4 दिवस कोबी, फ्लॉवर, शिमला मिर्च, बटाटा या भाज्या असतात. आणि तुमच्या आमच्या आजोबांच्या काळामध्ये मागच्या परसात होणारी भाजी 6 महिने मागच्या परसातली भाजी होती. आत्तापर्यंत आहे अजूनही. गंमत तुम्हाला सांगतो, तुम्ही भीमाशंकर भागात जा, सपाटीच्या भागात भाज्या वेगळ्या आहेत आणि डोंगरात भाज्या वेगळ्या आहेत. जे आमचा कोकणातला शेतकरी एकही आत्महत्या नाही बरं का, कारण तो 6 महिने रानच्या भाज्या खातो. खेकडे मिळतात, मासे मिळतात, तेलपाटी मिळते, करांदे मिळतात, असंख्य भाज्या मिळतात. आणि त्याचं लिस्टिंग आहे. निलमा जोरवारांचं एक त्याच्यावरची बखर रान भाज्यांची पुस्तक आहे, त्यात रेसिपी पण आहेत. ती भाजी कशी करायची, फोटो पण आहेत. म्हणजे ओळखायचा प्रॉब्लेम नाही. बघा, अच्छा हीच आहे का, बरोबर चला. आणि आपल्या नशिबाने अनेक डोंगराच्या जवळ राहणारे गट रानभाज्या महोत्सव करतात. त्या भाज्या आपण खाणं बंद केलंय. बाजारामध्ये कोरलाची भाजी ऐकले का? नाही, कोरलाची भाजी आपण खात होतो. शेवग्याची भाजी खात होतो का? आता किती वेळा करता शेवग्याची भाजी? किती वेळा करता नाही, किती वेळा करता? हदग्याच्या फुलांची भाजी करता का? तर नाही मिळत. आणि जो दुकानात विकायला बसतो ना, तो म्हणतो जे विकलं जात नाही ते कशाला लावू. तुम्ही डिमांड करा, तुम्ही मित्राला घेऊन जा, त्या मित्राने आलटून पालटून विचारलं, अरे ते हदग्याची फुलं आहेत का, तो आठवड्याने हदग्याची फुलं विकायला आणणार आहे. किंवा त्याला सांगा, हे आगाऊ पैसे, मला हदग्याची फुलाची भाजी पाहिजे, तो आणणार आहे. कारण विकलं जाईल तेच विकायचं आहे त्याला, आमचीच डिमांड नाहीये. हा, मग तेच तर प्रॉब्लेम आहे. म्हणून तर मी म्हटलं की आमच्या आजोबा 80 भाज्या खात होते, आम्ही 10 खातोय. जो मिळेल तो प्रदेशानुसार आहे. जे पांढरा आहे तो सगळीकडे, गुलाबी लाले त्याला थोडी थंडावा लागतो. सर, या ज्या हातगा किंवा आता तुमच्याकडनं आणलेले घोरकंद वगैरे हे खरं तर खूप चांगले वाटतात, पण फ्रँकली सांगायचं तर त्याची चवी कधी डेव्हलप झालेल्या नाहीयेत. त्यामुळे म्हणजे आता हातगा अगदी सहज येतो शेतात, त्याची फुलं तोडून भाजी केली, पण ती वर्षानुवर्ष कधी न खाल्ल्यामुळे त्याची चव डेव्हलप झाली नाहीये. तर म्हणजे आता याच्यावर उपाय काय? किंवा आता हे उपाय सांगतो. हे खरं व्यासपीठ, सॉरी, मीच खाऊ शकत नाही, मुलांना सांगणं तर फार अवघड आहे. म्हणजे मुलं तर त्याला हात सुद्धा लावत नाहीत अनफॉर्च्युनेटली या सगळ्या भाज्यांना. सो कसं, हा प्रॉब्लेम दोन प्रॉब्लेम आहेत. एक म्हणजे मुलं खात नाही म्हणून मी करत नाही, आणि मी करत नाही म्हणून मला ना माहिती नाही. दुसरी गोष्ट की तुम्ही जो पहिला शब्द वापरला, भाजीची चव डेव्हलप नाही झाली, म्हणजे हे व्यासपीठ त्यासाठी नाही, पण बिअरची चव सुद्धा डेव्हलप व्हायला लागते ना. म्हणजे मी कधी पेली नाही म्हणून मला माहिती नाही. किंवा उदाहरणार्थ सेलरी, मी सेलरी लावली शेतात, चांगली आली, आणि तो भाजीवाला आमच्याकडे दररोज तुम्हाला 10च घेईन, 10 बंच. बर,
कोण घेतं? कारण आम्ही खाऊन बघितलेली आहे का कशी काय बिनचवीची. तर मी त्याला थांबलो, म्हटलं मला त्या कोण बाई, त्या बाई येतात घ्यायला. बरं म्हटलं, मी थांबलो. मी त्यांना विचारलं काय करता तुम्ही? कोशिंबीर करते म्हणाले. कशी करते? मग ती सगळी रेसिपी त्यांच्याकडनं घेतली, घरी जाऊन सांगितली, आम्ही केली. पण लोक माझ्याकडे विकत घेतात कारण त्यांची चव डेव्हलप झाल्या. या चवी डेव्हलप व्हायला लागतात आणि त्या चवी डेव्हलप होण्यासाठी आपल्याकडे पल्लवाचार्य खूप असतात. आपला आद्य पल्लवाचार्य भीम होता आणि ज्यांनी श्रीखंड तयार केला. तर आपल्याकडे सुद्धा ते चवी ढवीने आपण तयार करू शकतो बदल. आणि त्याचे खूप प्रकार आहेत. म्हणजे भज तर सगळ्यांना आवडतं. भज्यात काही चव डेव्हलप करायला लागत नाही. म्हणजे परत आपण तेलात तळून म्हणजे पीठ लावूनच ते खातो. म्हणजे ती खरंच किती पोषणमध्ये राहतात. ज्याला भज करून आपण आधी झिरो होती ना, आधी झिरो होती. मग मी भाजी करताना पण त्याला चण्याचं पीठच घालणार आहे. जुनी पद्धती आहे ना, ती फुलं कापायची, तेल कांद्यावर करायचे. आणि तेल कांद्यावर करताना जुन्या पद्धतीमध्ये अजूनही काही भागात असतं. तर संध्याकाळी ती गृहिणी एक चुलीमध्ये कांदा टाकते, 2 मिरच्या टाकते, खोबरं नसतंच. मग ती पाट्यावरती घेते, त्याच्यामध्ये खुराशणी टाकते किंवा आंबाडीचं बी टाकते, वाटते आणि ते बार्बिक्यू भाजी करते. त्याची तिला टेस्ट येते आणि ते कांदा परतल्याचा वास जो आहे ना, त्याची भूक लागते. ते रेसिपी दरवळली पाहिजे. म्हणजे दारामध्ये शिरताना आंबे मोराच्या भाताचा वास आला की लाळ सुटून भूक लागते की नाही. प्रॉब्लेम असा असतो की काय केलं याच्यावरती माझी भूक अवलंबून असते. वास दरवळला की अवलंबून नसते. त्याचे मला घरी विचारायचे तुम्ही किती खालात? म्हटलं काय भाजीचा वास येईल त्याच्यावर अवलंबून आहे. 1 पण खाईन नाही, 2 पण 4 पण पोळ्या खाईन. तुम्ही किती छान करणार याच्यावरती माझं अवलंबून आहे. वजनाचं कट. त्याचे त्या चवी डेव्हलप व्हायला लागतात, हे मान्य आहे. हो. शेती म्हणजे काय? आता कोकणामध्ये शेती म्हणजे भात शेती. तुमच्या दृष्टीने शेती म्हणजे काय? शेती म्हणजे काय? भाजी म्हणजे शेती? अन्न म्हणजे शेती? कंदमुळं होतील, सुरण होईल, करांदे होतील, फणस होईल, जो 6 महिने मला खाता येईल, 6 महिने सुकून ठेवता येईल. जे फक्त डोंगरातच होते, अख्ख्या पूर्वाचल अख्खा अजूनही कुमारी शेती करतो, फ्लोटिंग शेती करतो, बदलती शेती असते. जव्हार मोखाडा भागात अजूनही डोंगरामध्ये शेती आहे. नाचणीसोबत 8 प्रकारची पिकं आहेत. बायफ संस्था खूप छान काम करते. नाचणी, खुराशणी, तूर, चवीचे 5-6 प्रकार, ज्वारी, लोखंडी ज्वारी म्हणतात, काकडीचे 5-6 प्रकार, वाळूक, तांबडा भोपळा, सगळं त्या नाचणीमध्ये असतं. आणि ते त्यांच्यापुरती सगळं निदान 6 महिन्याचं अन्न तयार होतं डोंगर उतारावर. अख्ख्या कोकणामध्ये डोंगर उतार आंबे लावलेत का हो? काजू लावलेत का? फणस लावलेत का? सपाटीची शेती वेगळी, डोंगराची शेती वेगळी, पण पिढ्यानपिढ्या जगलेत ना लोक. आणि त्या पिढ्यानपिढ्या जगलेले ती भाजी जर खालच्याने खाल्ली तर तो आजारी पडतो, कारण ते पचत नाही त्याला. डोंगरातला माणूस जास्त काटक का असतो तर तो डायजेशन सिस्टीम स्ट्रॉंग असते, कारण तो नाचणी खातो. तो डोंगरातला माणूस जेव्हा ज्वारी खायला लागतो किंवा गहू खायला लागतो तो आजारी पडतो, कारण कॅल्शियम त्याला जे पाहिजे ते बाकीच्यातनं मिळत नाही, नाचणीतच मिळतं आणि रानच्या भाज्यातनंच मिळतं. तो ठाकूर जेव्हा गहू आणि बाजाराच्या बटाट्यावरती जगतो तेव्हा तो आजारी पडतो, कुपोषण होतं. समस्या आमची ती आहे की आम्ही सगळ्यांना एकच रेसिपीचे जेवण पाहिजे, तसं नाही चालत.